गुड मॉर्निंग. आज आपण आपल्या कंबाईन मेंटरशिप लेक्चर सिरीज मध्ये पहिलं ऑफलाईन लेक्चर आहे आणि मागच्या मी काही लेक्चरमध्ये बोललो होतो त्याप्रमाणे आपण आठवड्यातून एक दिवस ऑफलाईन प्लस लाईव्ह भेटणार आहोत. आणि त्याच्यामध्ये मी प्रामुख्याने मुद्दे सांगितले होते की आपला अभ्यास खरंच कसा चालू आहे, काय चालू आहे, आपला अभ्यास चालू आहे किंवा नाही, आपण कुठे कमी पडतोय, आपल्याला पुढे कुठेपर्यंत जायचं आहे, आपण एक्झॅक्टली आपल्या टार्गेटला समोर ठेवून काही गोल अचीव करतोय का, हे सगळं आपल्याला डायरेक्ट 1-2 महिन्यानंतर समजतं की काहीतरी बिघडलंय, काहीतरी घसरलंय. आणि तेव्हा आपण खूप काही विचार करतो, पण वेळ गेलेली असते. म्हणून हे मेंटरशिप सुरू केलेलं आहे. दुसरी गोष्ट, मला सगळ्याला बघून हे आठवतंय, मला माहिती आहे, मी सांगितलंय की याच्याबद्दल मी लास्ट लेक्चरमध्येच बोललो होतो की तुम्ही प्रत्येक जण कुठली ना कुठली पोस्ट काढण्यास खूप जास्त इच्छुक आहात. एक. दुसरं, तुमच्यापेक्षा तुमच्या घरच्यांची इच्छा खूप जास्त आहे की तुम्ही कुठल्या ना कुठल्या परीक्षेत पास झाले पाहिजे. 2. नंबर 3, तुमची कितीही तास मेहनत करण्याची, हार्डवर्क करण्याची तयारी आहे. नंबर 4, ह्या परीक्षेत काही करून मला यश मिळालं पाहिजे याची तळमळ पण तुमची खूप आहे. आणि नंबर 5, तुम्हाला सगळ्याला हे वाटतं पण की आपण पास होऊ शकतो. पण हे 5ही गोष्टी आहेत ना, ह्याच्यापेक्षा जग हे खूप वास्तव आहे आणि ते वेगळं आहे. ह्या गोष्टी मी समजू शकतो, तुम्ही समजू शकता, पण रियालिटी आपण जाणून घेत नाही आहे. ह्या 5 गोष्टी शिवाय वेगळी रियालिटी आहे. रियालिटी वेगळी काय, तर आता जसं की आज मी तुमचं सेशन ठेवलंय ते संयुक्त 2025च्या परीक्षेच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनं. आता आज अनेकांच्या मनात ही शंका वाटत असावी की 2025च्या परीक्षेसाठी आत्तापासून तयारी करायची खरंच गरज आहे का आहे, किंवा अनेकांना ही वाटत असेल की 2025च्या परीक्षेच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनं हे जरा वाटत नाही का थोडंसं अर्लियर सुरू झालेलं आहे, किंवा तुम्हाला कोणीतरी बोललं पण असेल की आज कुठं असं म्हणजे आता कुठं 2025 अटेम्प्ट करायचा असतो का आहे, आता अजून 24 तास अटेम्प्टचे परीक्षा संपला नाहीत, मेन्स चालू आहे, किंवा आता अजून ग्रुप सी ची प्रिलिम्स बाकी आहे. तर हे तुम्हाला पण वाटत असेल, किंवा ऑनलाईन जे ऐकतात विद्यार्थी त्यांनाही वाटत असेल, त्याच्याबद्दलचे मी प्रश्न ऑनलाईनची थोड्यामध्ये घेतोय. आत्ता अगोदर काही मुद्दे समजून घ्या, ऐकून घ्या. ते म्हणजे तुम्हाला 2025च्या पॉइंट ऑफ व्ह्यूनं मी आज का बोलवलंय त्याचे 2-4 मजबूत मुद्दे सांगतो. त्यानंतर कधीच तुम्ही 2025च्या अटेम्प्ट बद्दल इग्नोर नाही करणार, लाईटली घेणार नाही किंवा ग्रँटेड घेणार नाही. एक वास्तव लक्षात असावं यासाठी सांगतोय. आता 2025ची तयारी आपण आपण प्लॅन करतोय फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, आणि हे महिने आहेत ना 5 महिने सगळ्याला बोनस वाटतात. म्हणून 2025च्या अटेम्प्टची तयारी करायची गरज नाही आत्तापासून असं वाटतं काही लोकांना आहे. पण आता पुढचं ऐकल्यानंतर तुम्हाला असं वाटेल हे 5 महिने सुद्धा खरंच कमी पडतील की काय, आणि आपण 25 अटेम्प्ट पण खरंच पास होऊ शकतो की नाही याची शंका, याच्याबद्दल समस्या थोडी तरी वाटल्याशिवाय राहणार नाही. म्हणून हे आजचं सेशन आहे. पहिलं पहा, 2022 ते 2024 या कालावधीत जेवढे सिलेक्ट झालेत ना विद्यार्थी, त्यातल्या 80% पेक्षा अधिक विद्यार्थी अजून जॉईन नाही केलेले आहेत. तर काही विद्यार्थी अजून वेटिंगवर आहेत, तर काही विद्यार्थी जस्ट सिलेक्ट झालेत पण अजून ट्रेनिंगला गेले नाही आहेत. काही विद्यार्थ्यांचा रिझल्ट पेंडिंग आहे, आणि सगळे विद्यार्थी शांतने बसणार आहेत जोपर्यंत त्याला माहिती आहे की पुढच्या पोस्टमध्ये अजून चांगल्या पोस्ट आहेत, अजून चांगली ऍड आहे,
जसं की मला मागच्या ऍडमध्ये क्लरिकलची पोस्ट मिळाली, तर यावर्षी मी ST साठी प्रयत्न करेन. मग याचा अर्थ काय होतो, माझं ऑलरेडी सगळं सिलेक्शन प्रोसेस पूर्ण होऊन मी रेडी आहे. म्हणजे मी किती रेडीमेड विद्यार्थी आहे 2025 अटेम्प्ट साठी. असा विद्यार्थी पण असणारच आहे. एक दुसरा विद्यार्थी 2023 आणि 24 या कालावधीमध्ये जे कंबाईन ग्रुप बी च्या 2 मेन्स आणि कंबाईन ग्रुप सी ची 1 मेन्स जी आता लास्ट झाली, या अटेम्प्टला विद्यार्थी किती होते आपल्याला कदाचित हे माहिती असावा. ग्रुप सीच्या क्लरिकलच्या मेन्सच्या वेळेस जवळपास 90,000 विद्यार्थी होते मेन्सला. म्हणजे 90,000 विद्यार्थ्यांनी मेन्स दिले. मेन्स दिले म्हणजे त्यांनी अभ्यास काय केलाय, पेपर 1 इंग्लिश मराठी, पेपर 2 सगळा GS जे आपण आतापर्यंत बघत आलोय. आणि त्या 90,000 पैकी आता सिलेक्ट किती झालेत, परवा रिझल्ट लागला त्यामध्ये 7,000. म्हणजे याचा अर्थ बाकी 80,000 आता कुठे आहेत. आता ग्रुप बी प्री दिलेत, त्याच्यातले त्या ग्रुप बी प्री मधून पुढे पास झाले असतील 1-2,000. कारण आता जे मेन्सला येतील ग्रुप बीच्या त्याच्यात पण 10-15,000 विद्यार्थी मेन्सला येतील, त्याच्यात 2-4 हजार विद्यार्थी तिथे आले असतील. किंवा आपण गृहीत धरू ते जे आता ग्रुप बीच्या मेन्सला 15-20,000 येतील, त्यातले सगळे त्या ग्रुप सीच्या मेन्स मधले होते, तरी पण अजून 60,000 राहिलेच. आणि ते 60,000 कुठली तयारी करणार आहेत, ग्रुप सीची आता प्री पण. आणि त्याला प्रीची काही तयारी करावी लागते का, आता ऑलरेडी ग्रुप सीची मेन्स देऊन आले त्यांनी, आता ग्रुप बीची प्री पण दिलेली आहे. मग ते ग्रुप सीची प्रीची कशाला विशेष तयारी करेल. मग आता ते काय करेल, हाफ टाइम इंग्लिश मराठी करेल आणि हाफ टाइम ग्रुप सीची तयारी करेल. आणि त्याच्यानंतर पुन्हा तो तुमच्या समोर 2025 ला अगदी आ वाचून बसलेला असेल. मागच्या 2 मेन्स दिलेत ऑलरेडी ग्रुप सीच्या 2 मेन्स, आणि तो आता म्हणेल 2025 अटेम्प्ट तर मी ग्रुप बीचा काढेलच. हा सगळा रेडीमेड विद्यार्थी आहे. आणि हे कोण आहेत, पुन्हा मेन्स दिलेले, इंटरव्ह्यू दिलेले, पोस्ट काढलेले, असे किमान मी किती लोक सांगतोय, या सगळ्यामधून 40,000 ते 60,000च्या आसपास विद्यार्थी आहेत, जे म्हणतो ना की बस रेडीमेड म्हणतो ना, की जसं म्हणतो ना एखादी वस्तू आपण म्हणतो की पूर्ण तयार आहे, बस मला जाऊन जेवण करायचंय, असं हे रेडीमेड आहेत. पण हे मागे काय आहेत, कॉम्पिटिशन मध्ये कुठे ना कुठे 1-2 चुका झाल्या, 1-2 मार्कांना मागे पडलेत, काही सराव कमी पडला, कधी स्ट्रॅटेजी कमी पडली, कधी परीक्षेच्या दबावामध्ये मागे पडले, कधी पहिला अटेम्प्ट होता त्यामध्ये समजलं नव्हतं की अरे हे पण करायला पाहिजे होतं, म्हणून ते 1-2 मार्कांना 2-4 मार्कांना काही जे चुका होतात त्याच्यामुळे मागे पडलेत. असंच आपल्यासोबत होईल पुढे 2025 मध्ये. का आपण पण काय म्हणू, नाही कसं पहिला अटेम्प्ट होता आत्ताच देत होतो, मेन्सच होती, मग आता कसं 2025 चा अटेम्प्ट गेलाच आहे आणि मेन्स दिले, तर मग आता काय करू. आता मेन्स दिल्या म्हणलं तर घरचे पण काय म्हणतील, मित्र पण काय म्हणतील, अरे आता यांनी यावर्षी 2025 चे मेन्स दिले, आता अजून 1 वर्ष तयार करायला काय चाललंय. मग मी पण काय म्हणेल, मला माहिती आहे हे हुशार आहेत, पोस्ट काढतील, आता थोडंसं क्लोज 2 मार्कांना येऊन गेलात तर मग अजून 1 वर्ष करायला हरकत नाही काय. शेवटी सगळेजण सकारात्मक बोलतील, पण रिअल काय आहे, ह्यांना नाविलाजाने का होईना अजून 1 वर्ष तयारी करावं लागेल. 25 सोडून 26 करावं लागेल, आणि 26 चा निकाल आणि फायनल पोस्ट 27 कडे जाईल, जॉईनिंग 28 कडे जाईल. हा उद्योग आहेच. मग हे नको आहे, तर याला पिक्चर समोर ठेवावा लागेल. आणि हा क्रीम वर्ग आहे, आणि ह्या क्रीम वर्गाशिवाय अजून 1 वर्ग आहे जो इतर सर्व्हिसेस मध्ये आहे, इतर नोकरीवर आहे. आणि इतर नोकरीमध्ये ऑल डीएड बीएड शिक्षक जे सर्व्हिसवर आहेत त्यांना असं वाटतं ST व्हावं, त्यांना असं वाटतं PSI व्हावं, अजून वरच्या पदावर जावं. आणि त्यांना तर माहिती आहे आपल्याला, जो शिक्षक असतो डीएड केलेला, बीएड केलेला किंवा डीएड बीएड करून शिक्षक म्हणून जॉईन झालेला, असा सगळा वर्ग जो आहे, CET वगैरे ते सगळ्या जे परीक्षा आहेत त्यांच्या पण एंट्रन्स ते बऱ्याच दिवस झालं न झाल्यामुळे किंवा तिथं होऊन पण सिलेक्शन न झाल्यामुळे हा जो वर्ग आहे तो प्रिपेअर्ड केलेला आहे. हा सिलेक्शनच्या तोंडावर बसलेला आहे, आणि हा फक्त प्रिपेअर्ड म्हणजे परफेक्ट रेडी आहेत. हे शिक्षक आहेत, म्हणजे यांचं डीएड झालंय, हे डीएड पण झालंय आणि जॉईनिंग पण झालेत. हे 4 वर्ष झालं शिक्षक म्हणून काम पाहतात शाळेमध्ये, हे 6 वर्ष झालं 8 वर्ष झालं शिक्षक म्हणून काम पाहतात. आता ह्या तिघांकडे बघून तुम्हाला काय जाणवेल, यांना गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल, पॉलिटी, इकॉनॉमिक्स काही करावं लागत नाही. सगळं बेसिक तयार आहे 10वी पर्यंत, आणि एवढं सगळं बेसिक रेडी आहे. काय करावं लागतं यांना, करंट आणि इंग्लिश मराठी बेसिक, तिथेही फाउंडेशन तयार आहे. म्हणजे हाही रेडीमेड घटक आहे, हाही पूर्ण क्रीम वर्ग आहे. मग आता हे क्रीम झाले 2 प्रकारचे मोठे. हा वर्ग झाला मेन्स दिलेला, इंटरव्ह्यू दिलेला, पोस्ट होल्डर वगैरे, आणि वरच्या पदासाठी प्रयत्न करतोय, हाही वरच्या पदासाठी प्रयत्न करतोय. आणि ह्याच्यामध्ये
फ्रेशर आहे नवीन, जे तुमच्यापैकी असाच कोणीतरी वर्ग आहे, न्यू फ्रेशर्स विद्यार्थी आहेत, न्यू फ्रेशर्स. आणि हा जो वर्ग आहे ना, हा पण भयंकर स्मार्ट आहे. हा वर्ग येतानाच एंट्री करतानाच सांगतोय की सर पुढच्या 3 महिन्यात मला 4 महिन्यात मेन्स करायचंय, पुढच्या त्याच्यानंतरच्या 3 महिन्यात प्री काढायचंय आणि वर्षभरात मला पोस्ट घेऊन बाहेर पडायचंय. मला कोणी हात जरी जोडलं, घरच्याने जरी सांगितलं, तर मला नेक्स्ट अटेम्प्टने द्यायचंय. मी माझा आयटी इकडे तिकडे फील्ड जे काही आहे ते जॉईन करणार आहे. आणि हा भयंकर कमिटेड आहे, खूप स्मार्ट आहे, खूप फोकस आहे, फुल एकदम जे म्हणतो ना की कॉम्पिटिशन जाणून घेऊन तयार करणारा वर्ग आहे. आणि हा सुद्धा यांच्यात तोडीस तोड कॉम्पिटिटर आहे. हे 2-3 वर्षानंतर अनुभव आणलेत, पण हा एकाच वर्षात ना परफेक्ट रेडी झालेला घटक वर्ग आहे. आणि याच्यात तोडीस तोड सुद्धा आपल्याला तयार होणं गरजेचं आहे. हे रियालिटी झाली आता पुढच्या कालावधीतली आहे. आणि यामध्ये आत्ता जो ग्रुप बी ची प्री दिलेला आहे, तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी दिलेली आहे. तर आपण थोडा वेळ गृहीत धरू की आता तुम्ही सगळेजण जर ग्रुप बी आपला रिझल्ट आला नाही म्हणून आपण जर येणारी ग्रुप सीच फक्त फोकस केली आणि ती जर आपण केली तर काय होईल, तर त्याचं उत्तर हाच आहे की ग्रुप बी जो कोणी आता मेन्स दिलाय आणि त्याचं जर बॅड लक झालं नाही, तर तो कुठे येणार आहे, पुन्हा तुमच्या ग्रुप सी ला तर असणारच आहे मेन्सला. आणि त्यासोबत ग्रुप बी ची जे 25 अटेम्प्ट आहे त्यालाही तू येणार आहे, कारण त्याला ग्रुप सी फक्त नोकरी म्हणून पाहिजे, पोस्ट तर ग्रुप बी चीच पाहिजे. मग हा ग्रुप बीचा आत्ताचा जो कॉम्पिटिटर आहे तो अजून पुढे यामधली संख्यात्मकता वाढवेल, यामधली संख्यात्मकता वाढवेल. आणि आपल्या समोर एप्रिलचं एक हे गोल आहेच. तुम्ही सगळ्यांनी ग्रुप बी सी चा पण फॉर्म भरलेलाच आहे, पण त्याच्यासोबत ग्रुप बी हे स्वप्न आहे आणि ग्रुप सी हे एक वाटेतला वाट सुरू आहे, पोस्ट घ्यायची आहे. या पद्धतीने आपल्याला प्रिपेअर होणं गरजेचं आहे. हे मी सगळं का सांगितलं, मेन्स का महत्वाचे यासाठी सांगितलं. आणि म्हणून तुम्हाला मेन्सचा प्रिपरेशनचा पार्ट ऑलवेज कंप्लीट केल्याशिवाय कुठल्याही हालतमध्ये पोस्ट निघणार नाही आहे, भले कोणी काही किती म्हणो. आणि 2025चा हा सिरियसली अटेम्प्ट, हा 5 महिन्याचा मुख्य परीक्षेला का महत्वाचा आहे त्याचा अर्थ यावरून कळतो. आणि दुर्दैव असा आहे की माझा विचार असा होता की ज्या विद्यार्थ्याला अनेक अडचणी असतात, कधी टायमिंगचा इश्यू असतो, कधी पैशाचा इश्यू असतो, कधी काही कौटुंबिक अडचणी असतात, कधी काही इकडे तिकडे प्रेशर टेन्शन असतं, म्हणून मी आजचं सेशन खास ओपन टू ऑल सांगितलं, जेणेकरून त्याला ह्याचा फायदा व्हावा. पण नॉन सिरियस जनता किती आहे याचा अंदाज तुम्हाला यामधून येतो की कुणाला काय नाही फरक पडत. कारण मी सांगतो तुम्हाला, आज जर सेशन हे ग्रुप सी च्या प्री साठी ठेवलं असतं ना, तर लोकांची तुफान गर्दी होते आहे. पण मला ते नको आहे. का नको आहे? कारण हे तोंडावर आल्यानंतर म्हणतो ना की आपण तहान लागल्यानंतर विहीर खोदणारे भरपूर आहेत, पण तहान लागल्यानंतर विहीर खोदल्यानंतर पाणी मिळत नाही, कारण विहीर खोदेपर्यंत जीव जातो. तहान लागलेली आहे, लगेच पाणी नाही मिळत. पण विहीर खोदायला वेळ आहे, पाणी काढायला वेळ आहे आणि पुढे पाणी प्यायला पण वेळ आहे. पण हे नको आहे लोकांना आहे. लोकांना झटपट अर्जंट पाहिजे. वन डे मध्ये, फास्ट मध्ये, फास्ट ट्रॅक मध्ये, रिव्हिजन मध्ये 2 महिन्यात 1 महिन्यात फास्ट कायदे पाहिजे. पण हे लक्षात ठेवा, हे सगळं फास्ट जे काही आहे ना ते कुणाला मिळतं, हे 2 मेन्स दिलेत, हे 2 वर्ष जरा तयारी केलेत, हे सगळ्यांचा अभ्यास झालेला आहे आणि आता त्यांना 1 महिन्यात प्री काढायचं आहे, 100% निघते, काही प्रॉब्लेम नाही आहे, कारण सगळं रेडी आहे. कारण हे जे लोक आहेत ना, हे सगळे लोक हे 1-1.5 महिन्यात प्री काढतात, कारण हा ऑलरेडी हुशार आहे, हा ऑलरेडी पोस्ट होल्डर आहे आणि हा 2-4 मेन्स देऊन बसलेला ऑलरेडी आणि हलणार नाही हा पोस्ट काढल्याशिवाय. हा फ्रेशर आहे, ह्याच्याकडे टाइम आहे, हा ऑलरेडी नोकरीवर आहे, हा फायनान्शियली बॅकअप मध्ये आहे, तयार आहे, मेंटली हा सुरक्षित आहे आणि हा एक्सपिरियन्स पर्सन आहे. ह्याची तलवार, ह्याची बंदूक पूर्णपणे धारदार तलवारीने लावून ठेवलेली आहे. हा फक्त युद्धाची वाट बघतो, ह्याच्यावर मास्टरपीस कोणीच नाही आहे. आणि हा दरवेळेस मेन्सला येतो आणि मागच्या वेळेसपेक्षा 2 मार्क जास्त घेतो, पण याच्यापेक्षा अजून कोणतरी 2 मार्क जास्त घेतोय म्हणून हा थोडासा 1-2 मार्कांना मागे पडतोय. आणि या सगळ्यांचा विचार करून आपल्या प्रिपरेशनचा दर्जा मजबूत गाठ बांधता येईल आणि आपण कॉन्फिडंट राहू रिझल्ट येण्याच्या उद्देशानं, तर आपल्याला हे 5 महिने वापरावे लागतील. म्हणजे याचा अर्थ डोळे बंद करून आपण 5 महिने फक्त मुख्य परीक्षेचा अभ्यास करतोय असंही नाही आहे. कारण मला माहिती आहे तुमची ग्रुप सी पण निघाली पाहिजे आणि ग्रुप सी तुम्ही काढलीच पाहिजे येणारी मे मधली. पण त्यासोबत मी तुमच्याकडे या पॉइंट ऑफ व्ह्यूने पाहतोय
की तुम्ही नोव्हेंबरमध्ये जेव्हा ग्रुप बी ची प्री होईल तेव्हा तुमच्यापैकी कोणी हारलं नाही पाहिजे आणि फक्त ग्रुप बी ची परीक्षा पास झाली पाहिजे असं नाही. तर त्या दिवशी तुम्हाला असं वाटलं पाहिजे इमिडिएट नेक्स्ट डेला मला मेन्सच्या अभ्यासाला लागायचंय. आपण आन्सर की वगैरे बघत नाही, आयोगाचा कट ऑफ मेरिट किती लागतो बघत नाही, निकाल कधी लागणार आहे मला माहिती नाही. मी ज्या दिवशी निकाल लागेल त्या दिवशी जाऊन फॉर्म भरेल. हा कॉन्फिडन्स, हा ॲटिट्यूड आला पाहिजे. आणि ॲटिट्यूड कधी येतो जेव्हा मुख्य परीक्षेचा अभ्यास रेडी होतो, परफेक्ट आपला अभ्यास पूर्ण प्रिपरेशन झालेला असतो, तर हे कम करता येतं. आणि हे करण्यासाठी आपल्या सगळ्याला इथून पुढे 5 महिने याच्यावर भर देणं गरजेचं आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतोय की पुढच्या 5 महिन्यात कन्सिस्टंटली दर आठवड्याला हे मी टार्गेट देतोय. याप्रमाणे आपलं प्रिपरेशन करून घेतोय. त्याच्यामध्ये ग्रुप सीचा पण अभ्यास होतोय आणि ग्रुप बीचा मेन्सचा पण अभ्यास होतोय. तर या पद्धतीने इथून पुढे मी हे सिरियसली मेन्सचं का महत्व आहे, मी आतापासून 25 अटेम्प्टला का सुरुवात केलेली आहे, याचा अर्थ मी ग्रुप सीचा अटेम्प्ट तुमचा बाजूला सारलाय असं वगैरे नाही. पण याच्याकडे का लक्ष देतोय, कारण मला माहिती आहे की पुन्हा गेल्या 2-3 वर्षात 2022, 23 आणि 24 तिन्ही वर्षी मी असे विद्यार्थी बघितले. थोड्या वेळासाठी एक्झाम्पल पहा. यांना मी 2022 मध्ये भेटलो होतो जून मध्ये आणि यांना सांगितलं होतं, तेव्हाही बोलले होते की सर मला एकाच वर्षात पोस्ट काढायचंय. आणि यांना बोललो होतो मी जून पासून अभ्यास करताना की डिसेंबर पर्यंत 6 महिन्यात मेन्स करा, 6 महिन्यात मेन्स करा. पण यांनी 6 महिन्यात इकडे तिकडे 1-2 विषयच करण्यात वेळ घालवला. दुर्दैवानं असं झालंय की यांना प्री काढायचं डोक्यात होतं आणि मेन्स पण जीएसचं करायचं होतं. म्हणून त्या 6 महिन्यात फक्त इंग्लिश मराठी सोडून बाकी जीएसचे बऱ्यापैकी विषय क्लास केलेत. कारण एवढंच माहिती होतं की जीएस केल्यामुळे मेन्स पण जीएस होतो, प्री पण जीएस होतो. पण इंग्लिश मराठी राहून गेलं आणि डिसेंबर नंतर प्रीच्या अभ्यासाला लागले. 23 मधला अटेम्प्ट बॅड लक न गेला. मग आता गेला म्हणून त्यांनी पुढे अभ्यास करायचंच होतं, तर मेन्सचा अभ्यास करायला पाहिजे होता. पण त्यांनी पुढच्या 6 महिने अभ्यासच नाही केला. बघता बघता 24ची परीक्षा आली आणि 24 मध्ये परीक्षा बघता बघता 10 महिने 18 महिने होऊन गेले, परीक्षा झाली नाही. आणि या 10-12 महिन्यामध्ये यांनी कधीच इंग्लिश मराठी नाही केली. पुन्हा पुन्हा जॉग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमी हेच करत राहिले. परिणाम जीएस झालंय, पण अजूनही यांना जीएस झाल्यासारखं परफेक्ट वाटत नाही. मग झालंय काय, 17 महिने तर गेलेत, क्लास पण केलाय, वेळ पण गेलाय, पण जीएसचा प्रोफेशनल माइंडसेट अजूनही नाही आलेला आहे. आणि आपण बघतोय मागची कंबाईन गट ब ची परीक्षा ऑलमोस्ट 15-16 महिन्यापेक्षा जास्त कालावधी नंतर झाली. इमॅजिन करून चला, जर तुम्हाला आता बोलला आपण की पुढचे तुमच्याकडे 17 महिन्याचा वेळ आहे ग्रुप बीच्या परीक्षेला, 17 महिन्यानंतर परीक्षा होणार आहे, तर 17 महिन्यात तुम्ही काय करायचा विचार कराल? आता मी बघतोय ऑलरेडी 17 महिन्यात तर लोक म्हणतील पुढचे 7 महिने तर मी अभ्यास नाही करणार, आता घरी जातो, बाकीची कामं करतो आणि मग नंतर काय ते करतो. पण इथली स्थिती अशी झाली आहे ना, भयंकर कॉम्पिटिशन झालेलं आहे. एवढा प्रोफेशनल स्टडी करावा लागतोय. कारण इथं मी मागे बोललोय 72 हे तुम्हाला जीएस 1 आणि जीएस 2 मध्ये घ्यावे लागतायत. हे गाठ बांधून टाका, याच्या खाली मेरिट लागणारच नाही. आणि एका पेपरमध्ये मेन्सला 100 पैकी 72 घ्यायचे आणि आता आपण बघितलंय 50 घेता घेता किती नाकी नऊ आलेले आहेत. एकतर सर्वात मोठं या कंबाईनच्या परीक्षेचं जे म्हणतो ना की गळफास कोणती आहे, तर टाइमची आहे. तुम्ही थोडं पळायला लागले टाइमनुसार की चुका व्हायला लागतात आणि थोडस टाइमनुसार स्लो झाले की टाइम नावाची गोष्ट तुमच्या गळ्याचा फास आवळत जाते. आणि बरोबर सांगते 80 प्रश्न झाल्याबरोबरच वेळ संपला, मॅथ राहून गेलं, करंट फेकाफेक झाली. हे मॅथ्स विद्यार्थ्यांनी आता कंबाईन ग्रुप बीला हेच केलेलं आहे. आणि अख्ख्या दुनियाला माहिती होतं वेळ कमी पडतो, तरी पण 90% जनता वेळेनुसार कामच नाही केली. आणि भले काम केली पण परीक्षा मात्र नाही केली. आणि हे परीक्षा म्हणजेच खऱ्या अर्थानं हे खरं मैदान आहे, ही खरी इंटरनॅशनल मॅच आहे, हे युद्ध आहे, तिथं आपल्याला खेळता आलं पाहिजे. आणि त्याच्याबद्दल जोपर्यंत आपण सिरियसली विचार नाही करणार, म्हणजे मी तुमच्या ठिकाणी असेल तर मी असा विचार करेल की आज पुन्हा आपली कंबाईन ग्रुप बी ची मेन्स आहे, आज पुन्हा कंबाईन ग्रुप बी ची प्री आहे आणि आजच आहे दुपारी 2 ते 4 मध्ये, 2 ते 3 मध्ये, सकाळी 11 ते 1 11 ते 12 मध्ये. असं मी बिहेव करेन तर मी एक तास तो ना मोजून तुलून वापरला पाहिजे. आणि मी तुम्हाला लिहून देतोय, गाठ बांधून टाका, 2025 मध्ये जी मी नोव्हेंबरची परीक्षा देईल त्याच्यानंतरची प्रीची परीक्षा मला कुठली द्यायची नाही. भले चाहे एमपीएससीने जरी हात जोडली माझ्या समोर, अजून एक अटेम्प्ट ते पोस्ट निघून जाईल, तरी मला नाही द्यायचंय. एवढं हायएस्ट देण्याचा विचार करा. जर तुम्ही आता अटेम्प्ट पुढचा प्रीचा ग्रुप सीचा किंवा बीचा द्यायचा काय विचार करत आहात, कारण तुम्हाला माहितीये की तुम्ही करू शकता आणि तुम्हाला ही माहितीये
की तुम्ही आता करू शकले नाहीत फेब्रुवारी दिवशी. अर्थ काय समजला? इथे करू शकलो नाही, पण इथं करू शकतो असं वाटतंय. म्हणजे काय झालं? माझ्याकडे 10 रुपये आहेत, मला भूक लागली आहे, पण मी आता काही खाल्लो नाही, पण मी खाऊ शकतो. अहो पण ते खावा ना कधी ना कधी. तुम्ही खाल्ले तर जगाल, पण 10 रुपये ठेवून उपयोग काय आहे? नाही नाही, मी सांगतो यांना 10 रुपये आहेत, मी खाईल कधी ना कधी. मग उद्या भेटले पुन्हा मला, विचारले खाल्ले का ते? मी बोललो नाही नाही, आज नाही उद्या खाईल. आणि 4 दिवस झाले अजून मी खाल्लो नाही. आता त्यांना वाटते 5व्या दिवशी हे जाते कधी पण आहे. अजून ते बोलले, "सर आता तरी खावा." मी बोललो, "नाही, नाही, उद्या खाईल." काय होईल? 5व्या दिवशी जीव गेला. मग ते 10 रुपये असून उपयोग काय आहे? म्हणजे अर्थ काय समजतो? तुमच्याकडे नॉलेज आहे, तुमच्याकडं काय करायचं स्किल आहे, काय करायचं ध्येय ते लक्ष निश्चित आहे. आत्ता पाहिजे तेवढा वेळ आहे, आहे त्या गोष्टीचा सपोर्ट आहे. मग वाट कशाची बघतोय आपण? हे परफॉर्मन्स इम्प्लिमेंट करायची वाट अजून कशाला बघायची आहे? आणि ते वाट बघणे म्हणजे काय झालं? नाही नाही, करू ना, पुढच्या आठवड्यापासून सुरू करूच. आता कसं आहे, 14 तारखेचा सण होऊन गेलाच आहे फेब्रुवारीमध्ये. कळालेलं आहे, ब्रेक झालाय, आता वाटतंय की नवीन सुरू करू. हे असे मी बरेच बघितलेले आहेत. रविवार 1 तारीख, 14 तारीख, 15 तारीख, 28 तारीख. आणि आता कसं आहे, फेब्रुवारी कंबाईन ग्रुप बीच्याच नावाखाली गेलाय. आता 1 मार्च पासून कसं नवीन सुरू करूयात आहे. काय नाही नवीन आहे. आज ठरवलंय, आज आणि आत्ताच मी सुरू करेल. इमिडिएटली त्या गोष्टीचा सगळा इम्पॅक्टफुल आउटपुट रिझल्ट यायला लागतो. पण आपल्याला प्रकाश पडला पाहिजे कुठेतरी आणि त्याची सुरुवात होणं गरजेचं आहे कुठून तरी आहे. आणि ते सुरू झाल्याशिवाय याच्यातला आउटपुट निघत नाही आहे. म्हणून हे आजचं सेशन आहे तुमच्याशी 1 to 1 डिस्कस करण्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनं. हे मी 2025चं का सुरू करायला लावलेलं आहे, आत्तापासून 25 अटेम्प्टच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनं आपण का बघतोय, आणि आत्ता मेन्स कम प्री का महत्वाचं आहे, आणि सिरियसनेस कॉम्पिटिशनचं काय आहे हे सांगण्यासाठी इथपर्यंत काही इंट्रोडक्शन गोष्टी मी बोलत होतो. आता पुढे सुरुवात करणार आहोत आपण तुमच्यापासून, कारण आज मी फक्त बोलण्यासाठी तर आलो नाहीये. आपला सेशनचा उद्देश आहे दोन्ही वेनं कम्युनिकेशन करणे. कारण मी तर रोज बोलणारच आहे. आता इथून पुढे जे सेशन होतील त्याप्रमाणे उद्या तुम्हाला एक शेड्यूल ग्रुपवरती आपल्या म्हणजे ऍपवरती जे आपला मेंटरशिपचा कंबाईनचा कोर्स आहे त्याच्यामध्ये उद्यापासून एक लेक्चर अपलोड व्हायला लागेल. शक्यतो दररोजचं लेक्चर मी रात्री 9-10 नंतर अपलोड करत असतो. म्हणजे तुम्ही दिवसभर तुमचा अभ्यास करावा. घरी लायब्ररीतून निघताना किंवा घरी बेडवर झोपल्यावर फक्त 10 मिनिटं मन लावून तेवढा व्हिडिओ ऐकून झोपणे. आणि त्या व्हिडिओत अशा काही गोष्टी असतील ज्यामुळे तुम्ही उद्याचा दिवस वाया घालवणार नाही. आणि त्याच्यात अनेक टॉपिक आहेत. माझ्याकडे एवढे टॉपिक आहेत ना, मला असं आता बघता बघता 100 समस्या माहिती आहेत विद्यार्थ्यांच्या अभ्यासातल्या अडचणीचा एक पार्ट म्हणून. त्या प्रत्येक समस्येवर जर एक व्हिडिओ बनवला तर मला 4 महिने लागतील. एवढं कंटेंट आहे या गायडन्सच्या दृष्टिकोनातून. मेंटरशिप नावच आहे त्याचं. ऍज अ मार्गदर्शक म्हणून मी तुमचं काय चुकतंय हे गेल्या 10 वर्षातल्या अनेक विद्यार्थ्यांच्या अनुभवातून माझ्याकडे जे काही पॉइंट आहेत त्या पॉइंटवर मी दररोज एक व्हिडिओ टाकतोय आणि दर आठवड्याला तुम्हाला ते गोल देतोय. आणि ते गोल आता मी यांना गोल दिला आज, तर हे गोल घेऊन निघतायत आठवडाभर. पण मला माहिती आहे हे उद्या परवा त्या परवा सोमवार मंगळवार 2 दिवस करतात. बुधवारी काय होतं, थोडस इकडे तिकडे कोणीतरी आई वडील भाऊ बहीण कोणतरी मैत्रीण गावाकडून येतात म्हणून ते 2 तास निघून गेला बुधवारी. गुरुवारी हे त्यांचे पार्टनर यांना काहीतरी भांडणं करतात, अर्धा दिवस निघून जातो. शुक्रवारी यांची तब्येत खराब होते. शनिवारी असं वाटतं आता अख्ख्या आठवड्याची वाट लागलीच आहे, तर मग आता रविवारी एक नवीन नियोजन सर देणार आहेत, मग आता पुन्हा ऐकू. तर हे ऐकणे आणि पुन्हा फक्त कॉन्फिडन्स घेऊन जाणे असं नाही. तर मी नेक्स्ट वीक मध्ये हे विचारणार आहे की आपलं कुठेपर्यंत झालेलं आहे, काय झालेलं आहे. आता आज मी जे काही टार्गेट सांगतो याप्रमाणे पुढच्या आठवड्यामध्ये यांना विचारेल त्यांना विचारेल की काय झालंय, कुठेपर्यंत झालंय. आणि जे ऑनलाईन लाईव्ह ऐकतायत त्या विद्यार्थ्यालाही याबद्दल मी विचारणार आहे की काय झालेलं आहे, कुठेपर्यंत झालेलं आहे, कसं झालेलं आहे, काय होणार आहे, याबद्दलचे सगळे इश्यूज मी तुम्हाला इथून पुढे लेक्चरमध्ये सॉल्व्ह केलेले दिसतील. पण माझा मूळ उद्देश एवढाच आहे, आता अख्खी जनता जे ग्रुप बी च मेन्सचं रिझल्ट येत नाही असं वाटतंय ती जनता डोळे बंद करून फक्त ग्रुप सी करते, तसं तुम्ही करू नये. तर तुम्ही ग्रुप सी तर करावीच, ग्रुप सी काढावीच, पण त्यासोबत ग्रुप बी च्या मेन्सला पण तयार राहिलं पाहिजे. कारण तुमच्यापैकी कोणीही मला माहितीये की हा अटेम्प्ट आता इथेच थांबवणार नाही. जून पर्यंत प्रिपरेशन करतोय, तर जून पासून पुढे 3-4 महिन्यावर पुन्हा प्री असते, तर मग तो अटेम्प्ट माझा वाया जाऊ शकतो आणि मी एक्झाम नावाला देऊन उपयोग नाही आणि फक्त प्री काढून उपयोग नाही.
जर माझी मेन्स तयार झाली नाही तर, या उद्देशानं हे आजचं सेशन आहे ज्याच्यामध्ये आपल्याला अनेक गोष्टीबद्दल बोलायचंय. तर इन जनरल कॉमन समस्या ज्या तुम्हाला वाटतात अभ्यास करताना, याच्याबद्दलच हे आज अगोदर पहिलं डिस्कशन आहे. तर तुमच्याकडे अभ्यास करताना काय गोष्टी वाटतात अडचणीच्या आहेत, त्या प्रत्येकाने ज्याला जे वाटतंय ते सांगावं. त्याच्यानंतर मी माझं जे काही आज सांगणं प्लॅन आहे ते मी सांगणारच आहे. पण आता त्याच्या अगोदर तुम्हाला वाटतंय की जसं एक्झाम्पल म्हणून सांगतोय की सर दररोज मी ठरवतो 6 तास अभ्यास करायचा, पण ते 4-5 तास पण होत नाही, 3-4 तास पण होत नाही. ही अशी यांची समस्या वाटली. यांचं असं म्हणणं होतं की सर मी वाचतोय पण मला काही पण वाचलेलं लक्षातच राहत नाही, त्यासाठी काय करू? असं मी खूप समस्या अनेक वेळा लेक्चर नंतर अनेकांकडून ऐकतो. तर अशा जे काही तुमच्या कॉमन समस्या वाटतात त्या पुढच्या 10-15 मिनिटात आपण कव्हर करू. त्यानंतर मी पुढच्या आठवड्याचं शेड्यूल देईन. ते शेड्यूल कसं इम्प्लिमेंट करायचं आहे, कसं पूर्ण करायचं आहे, किती वेळ लागणार आहे, कोणते विषय करायचे आहेत, कशातून करायचे आहेत, हे सगळं मी प्लॅन पुढे देतोय. त्याच्या अगोदर तुमच्याशी बोलण्यासाठी हा सेशन ठेवलेला आहे. कारण मी आठवडाभर रोज मी तर बोलणारच आहे. मी बोललेलंच तुमच्याकडे ते लेक्चर अपलोड होणार आहे. पण दररोज तुम्हाला बोलण्याचा ऑप्शन राहणार नाही. म्हणून आज ओपन हे सबमिट आहे ज्याच्यामध्ये आपण काही विषयावर चर्चा करतोय. तर सुरुवात करू कुठूनही. तुम्हाला जे मुद्दे वाटतायत. येस. येस. प्रत्येक आठवड्यात आपण 7 दिवसानंतर भेटतो. हा, हो ऑब्विसली. बरोबर. ओके. यांचा समस्या प्रश्न काय आहे की आपण दर आठवड्याला एकदा भेटणार आहोत. प्रत्येकाच्या अडचणी वेगळ्या आहेत. तर प्रत्येकाच्या अडचणी वेगळ्या आहेत. तर त्याच्यावर उत्तर माझ्याकडे वेगवेगळे आहेत. यांची जी काय अडचण असेल त्याची उत्तर इथे मी सॉल्व्ह करतोय आणि तेही तुमच्या सगळ्यासमोरच ओपन डिस्कशन मध्येच. आणि याचा फायदा काय, यांनी आता जसं तुमची अडचण सांगितली ही, तर आता हीच अडचण सगळ्यांची पण राहू शकते. जसं त्यांनी आता बोलले की प्रत्येकाच्या अडचणी वेगळ्या आहेत, प्रश्न वेगळे आहेत, तर त्याचं काय करायचं, तर त्याची उत्तर माझ्याकडे आहेत. प्रत्येकाने त्या अडचणी मांडायचे, त्याच्यावर उत्तर मी सांगतोय. कारण 2 तास हे त्यासाठीच ठेवलेले आहेत. एक. दुसरं, जो तुमचा प्रश्न होता की प्रत्येकाचे टॉपिक वेगळे असणार आहेत, तर प्रत्येकाचे टॉपिकचं कॉमन गोष्टी कशा असणार आहेत हे आज तुम्हाला लगेच पिक्चर दिसेल. म्हणजे हे आता इतिहास वाचत असतील, ते भूगोल वाचत असतील, त्यांचा मागे पुढे टॉपिक असेल तर त्याचं काय, तर तसं मागे पुढे नाही करणार आहे. याच्यामध्ये काही गोष्टी मी डिसाईड करून देणार आहे जे त्यांना करावं लागणार आहे. मग ते कोण कोण काय काय करणार आहे ते सगळं मी कॉमन गोल देणार आहे. आणि काही गोष्टी डिफरंट आहेत जे मागे पुढे असू शकतात. मग ते मागे पुढे जरी झाले तर त्याचं एक उत्तर असं आहे की तुम्ही कोणत्याही मार्गाने निघा पण मुंबईला पोहोचा. मग तुम्ही इतिहास करून निघा, भूगोल करून निघा, पण मला जे पाहिजे 2 महिन्यानंतर म्हणजे इथून पुढे एप्रिल एंडिंगला मी तुमच्याकडे काही गोष्टी गोल ठेवून पाहतोय, तर मला एप्रिल एंडिंगला तुमच्या सगळ्यांकडून ते झालेलं पाहिजे आहे. मग ते अगोदर हे इतिहास करतील की भूगोल करतील मॅटर नाही करणार, पण एप्रिल एंडिंगला मी जे ठरवलंय ते सगळ्यांचं सगळं झालेलं असेल जे आता इथून मी पुढे सांगणार आहे ते. मग ते गोल जे गोष्टी येणार आहेत ते आता मी तुम्हाला पुढचा जो प्लॅन देईल त्यामुळे तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळून जाईल. अजून येस, काय येऊ शकतात सांगा. येस, प्रश्न चांगला पहा. दररोज अभ्यास झालाय, अभ्यास मी करतोय, पण अभ्यास झालाय की नाही एकच समजायचं. तर त्याचे 2-3 पुरावे आहेत. पहिला, तुम्हाला दिवसभर अभ्यास झाल्यानंतर एक पहिलं तर सॅटिस्फॅक्शन मिळतं की आज काहीतरी काम केलंय. एक. दुसरं, जे अभ्यास झालंय ते झालंय का बघण्यासाठी पहिलं म्हणजे आयोगाच्या प्रश्नपत्रिका. जेवढं टॉपिक वाचलाय त्याच्यावर किमान 5 प्रश्न 10 प्रश्न सॉल्व्ह करा. नाही सॉल्व्ह करता आले किमान प्रश्न पहा की मी आज राष्ट्रपती वाचलाय तर राष्ट्रपतीवर मी फक्त एवढं बघेल जेवढे प्रश्न आलेत त्याच्या रिलेटेड मी वाचलंय का, त्याच्या रिलेटेड माझ्याकडे कंटेंट होता का, आणि हे प्रश्न बघून मला असं वाटतं मी सॉल्व्ह करू शकतो का, मग देन अभ्यास झालेला आहे. आणि वेळ आहेच, 10-15 प्रश्न सॉल्व्ह करून टाका, देन मग गोल पूर्ण होईल. पण हे इव्हॅल्युएशन इम्पॉर्टंट आहे. आणि तिसरं इव्हॅल्युएशन काय, संध्याकाळी मला तुम्ही भेटले मग आपण 10 मिनिटं त्याच टॉपिकवर चर्चा करणार. आम्ही दोघे एकत्र राहतो, ते मला सांगतील मी त्यांना सांगतो, किंवा माझ्यासोबत कोणीच राहत नाही, मी माझं स्वतःला सांगेल 10 मिनिटं बसतो, मी आपण काय काय वाचलंय आज, आज राष्ट्रपती वाचलाय, आज मी
वाचलाय खनिज संपत्तीचा टॉपिक, मी आज वाचलाय आरबीआयचा टॉपिक. तर हे 3 टॉपिक मी वाचलाय. तर मी 5 मिनिटात गो थ्रू चॅप्टरवर मी जे अंडरलाईन केलं होतं त्याच्यात 5-10 मिनिटात मी बघतो. आणि त्यानंतर घरी गेल्यावर मी इकडे-तिकडे कुणाला गप्पा मारत बसण्यापेक्षा डोळे बंद करून शांत बसतो आणि आपण जे वाचलंय त्याच्यावर थोडंसं थिंकिंग करतो. आणि मला काहीतरी वाचल्याचे पिक्चर समोर दिसतात, तर माझा अभ्यास झालाय किंवा चाललाय हे मला पिक्चर कंप्लीट आउटपुट मिळेल असा कॉन्फिडन्स येतो. याप्रमाणे मी काम करेल आणि यावर अजून खूप डीप मध्ये काम करायचंय. म्हणून या मेंटरशिप मध्ये पहिल्यांदा असं मी ऑफलाईन पण घटक ठेवलाय. मी मागे 7-8 महिने मी ऑनलाईन घेतलं होतं, पण मला माहिती नव्हतं कुणाचं काय चाललंय. यासाठीच मी ऑफलाईन पण ठेवलाय. आणि हे सेशन आहे ना, हे सेशन दररोज वर्थ नसतं. हे टाइमपास असतो मग. कारण म्हणतो ना की ही गोष्टी मेकॅनिझम आहे, स्किल आहे. हे स्किल नाही शिकायचं असतं रोज. स्किल आठवड्यात एक बार बरं आहे. रोज मेहनत करावी लागेल. मेहनत केल्याशिवाय स्किल योग्य आहे की नाही, की आवश्यक आहे की नाही कळणार नाही आहे. म्हणून हे फ्रुटफुल आहे. 1 महिन्याला आपण भेटलो तर वेळ खूप गेलेला असेल. आणि दररोज भेटणं ही सेशनची व्हॅल्यू नाही आहे. ह्या सेशनची बेस्ट व्हॅल्यू आहे वीकली. कारण आपण काय होतं की हे 2-4 दिवस मेंटेन राहतात. पण 2-3 दिवसानंतर ना टेम्पो घसरतो. कॉन्फिडन्स लूज होतो, निगेटिव्हिटी येते, कन्सिस्टन्सी मेंटेन राहत नाही. मग देन या निमित्ताने भले हे 1 आठवडा झाला बघतोय ना, 2 आठवडे झाले मी बघतोय, 3 आठवडे झाले बघतोय आणि हे पण मला बघतायत की सर तुम्ही देताय पण काहीच करत नाहीये मी. तरी पण मी यांना सांगेल अजून करा प्रयत्न. पण 4थ्या आठवड्यात का होईना हे एवढं सुधारतील, जे मागच्या 4 आठवड्यात बिघडलं होतं कार्यक्रम सगळ्या जागेवर येईल. पण जर यांनी 4थ्या आठवड्यानंतर गिव्हअप केले, तर हा महिना तर गेला. पण पण हे असंच पुन्हा पुन्हा ब्रेक करणे, जमेल तेवढं करणे, झालं तेवढं बघणे, असं पुढे करायला लागतील आहे. आणि मला सगळ्याला माहिती आहे, तुमच्या सगळ्यांकडे बघून हे सांगतोय, की तुम्ही प्रत्येक जण जर मी याला सांगितलं, "तू दररोज संध्याकाळी मला 10 वाजता भेटत जा." भेटच. जर भेटला नाही तर ₹500 दंड लागेल. आणि मी बघतो तू काय केलंय की नाही दिवसभर आहे. मग आता ह्याच्यावर पहिलं प्रेशर काय? भेटावं तर लागणार आहे. आता भेटू तर काय तोंडाने भेटू? मेहनत करेल. मेहनत करेल 2 दिवस त्रास होईल तिसऱ्या दिवशी. हे भयंकर प्रेशर यायला लागले. जेवढं सांगितलं तेवढं सर आता करावंच लागतंय. तिसऱ्या दिवशी हा त्याला भेटला आणि त्यांनी सांगितलं जाऊ दे ना काय फरक पडतो जर आज जाऊन आपण सिंहगडला फिरून येऊ. मग हा अर्धा दिवस गेला. आता हा परवा दिवशी मला भेटताना म्हणेल सर आज हाफ डे अभ्यास नाही केलेला आहे. का नाही केलेला आहे? कारण सांगितलंय. जेन्युइन रिझन आहे. मी समजून घेतलो. आणि ह्याला परवा सांगितलं, आता परवा 2 तास जास्त कर. कालचं बॅकलॉग भरून काढ. त्या परवा अजून 2 तास कर. परवाचा हाफ डेचा बॅकलॉग भरून काढ. तर हा जे बॅकलॉग गेलाय तो भरून काढेल. अन्यथा काय होईल? परवाला तो भेटला होता, आज मी याला भेटतो. आज याला सांगतो चल थोडंसं आज रविवार आलेला आहे, चित्रपट बघून येऊयात आपण. हाफ डे कडे गेला. परवा दिवशी तब्येत खराब झाली. अजून 1 दिवस गेला. मग आता असं वाटतंय 3 दिवस झालं सलग सगळं गेलंय. तर मग अजून 2 दिवस आपण चल घरी जाऊन येऊ. मग देन ब्रेक होईल. मग कसं आहे एकदम फ्रेश माइंडनं पुन्हा नव्याने सुरुवात करू. हे सगळं खोटारडे पुरावे आपण देत असतो. आणि पुन्हा आपण एक्सक्यूज साठी बरेच मोठे मोठे प्लान करतो, ऑप्शन शोधतो. पण आपण हे ऑप्शन नाही शोधत की अर्धा दिवस गेला तर ते भरून काढण्यासाठी 2 तास मी पुढे कसं काम करू. 2 तास गेले तर 1 तास मी पुढे नंतर कसं वाढू याचा मी प्लॅन नाही करत. मी यांना उलट काय सांगतो 2 तास गेलेत ना, अजून 2 तास गेले समजा, उद्यापासून कसं तुम्ही बघा सकाळी 7ला आपण सुरूच करू. पण हे पण मला नाही सांगत आणि मी पण यांना सांगत नाही. ठीक आहे ना 4 ते 6 गेलाय. 7 वाजेपर्यंत अजून वेळ घालवू. पण 7 ते 11 रात्री 4 तास अभ्यास करू. असं मी पण त्यांना बोलत नाही. कारण त्यांनाही थोडासा टाइमपास करायची इच्छा होती. आणि मी तर टाइमपाससाठीच बसलोय. मग त्यांना आम्ही दोघं मिळून टाइमपास करतो. असं आपल्याला आजूबाजूला सहज वातावरण हे मिळतं. पण मी आता बोलतोय ते वातावरण नाही मिळणार. हे बोलले सर आज सकाळपासून मी पाहतोय की 2 वाजेपर्यंत माझा कसलाच अभ्यास नाही झाला. मग मी आता म्हणतोय ना 2 वाजेपर्यंत गेलाय ना, तर आता 4 वाजेपर्यंत अजून छान झोप घ्या. ब्रेक घ्या. पण 4 नंतर मी जे सांगतोय एवढं पूर्ण करा. असं सांगणारा कोणी नाही भेटत. आणि भेटला तर आपण करत नाही. आणि केलो तर फॉलो नाही करत. आणि फॉलो केलो तर आपण 1-2 दिवसापेक्षा जास्त नाही करत. यामुळे काय चाललंय जे मी मगाशी बोललो. माझ्या खिशात ₹10 आहेत पण गेले 4 दिवस झाले मी खाल्लो नाहीये. मग तुम्ही मला काय म्हणाल किंवा माझ्या घरचे मला काय म्हणतील? मग मूर्ख आहे का तू? ₹10 दिले कशाला होते आहे? खायला दिले होते की ठेवायला दिले होते? मग आपल्या घरचे काय म्हणतील? पुण्यात गेलो होतो पण अभ्यास केलो नव्हतो. मग घरचे काय म्हणणार आहेत? हेच म्हणणार आहेत. मग गेला कशाला होता? नाही, नाही अभ्यास करायची इच्छा होती, पण अभ्यासच होत नव्हता. उलट तुम्हाला माहिती आहे तुम्ही 10वी पर्यंत जे सांगितलं तेवढं त्या दिवशी खूप फॉलो करत होते. पण 10वी नंतर थोडं बिघडले. 12वी नंतर अजून जास्त बिघडले.
एमपीएससी ला नंतर जास्तच अजून बिघडलेला असतो आपण. बिघडल्याचा अर्थ काय? आपण आपलं कमिटमेंट नाही ठेवत. बिघडणे म्हणजे काय? माझं जे गोल होता ते मी माझ्या मनाचा राजा झालो, त्यामुळे माझ्या मनाप्रमाणे मी करायला लागलोय, हे बिघडणं आहे. जे मला 10वी पर्यंत करावं लागतंय म्हणून मी करत होतो, पण मी करत होतो, ते करत असल्याचे परिणाम मला तेव्हा मिळाले. आणि आता मी करत नाही आहे, कारण मला विवेक बुद्धी माझी सुधारलेली आहे. पण राईट डायरेक्शन मध्ये सुधारण्याच्या ऐवजी डायव्हर्शन मध्ये सुधारली. मला खूप काही समजायला लागलं, जगात हे चाललंय, ते चाललंय. पण मला हे नाही समजलं, जे मला करायचंय ते काय करायला पाहिजे होतं, कसं करायला पाहिजे होतं. यापासून आपलं डायव्हर्शन चालू आहे, हे फॅक्ट आहे. म्हणून मग त्याच्यावर आपण हे वीकली आपण अनेक विषयावर चर्चा करू, जेणेकरून तुम्ही पुढच्या आठवड्यात कधीच हा स्लॉट, हा टाइम, हा स्टडी ऑब्जेक्टिव्ह ब्रेक होऊ देणार नाही आहे. अजून काय होऊ शकतात? हे सेशन म्हणजे अगदी सगळ्या अशा तशा कोणत्याही मायनर, मेजर, अवरेज सगळ्या प्रश्नांवरच सोल्युशन आहे. याच्यामध्ये कोणतं एक असं स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्हिटी नाही. याच्यात तुमचे इश्यूज आहेत, जे अभ्यास करताना येणाऱ्या अडचणींना दूर करण्याच्या हेतूने केलेला घटक आहे. येस, अजून कोणतं? पीवायक्यू अनालिसिस. बरोबर बरोबर. येस, तर लक्षात ठेवा, मी पीवायक्यू अनालिसिस वरच, आता मला दररोज काही शिकवण्याचा टॉपिक नाही आपल्या मेंटरशिप मध्ये, तर मी पीवायक्यू अनालिसिस वर किमान 4-5 लेक्चर्स घेईल पुढे, या आठवड्यात किंवा पुढच्या आठवड्यामध्ये. पण स्पेशल सेशन घेईल पीवायक्यू वरती. आता मी थोडक्यात त्याची म्हणतो ना, की एक मेजर बेसिक रिक्वायरमेंट आहे, ती काय आहे. आज मी पहिल्यांदा नवीन विद्यार्थी आहे, मी अभ्यासाला सुरुवात केली आहे, मला पीवायक्यू अनालिसिस म्हणजे काय माहिती नाही. तर मी पहिलं काम करायला काय पाहिजे, मी पीवायक्यू काही वगैरे न बघता मी अगोदर शांतपणे स्टेट बोर्ड वाचून काढले पाहिजे. स्टेट बोर्ड म्हणजे शालेय पुस्तक आहेत, जे शालेय विद्यार्थ्याप्रमाणे वाचले पाहिजे. त्याच्यात ह्याच्यावर काय प्रश्न आलात हा बघण्याच्या ऐवजी ती कन्सेप्ट मला समजली पाहिजे. एक्झॅक्टली संसद म्हणजे काय आहे हे शालेय पुस्तकात व्यवस्थित सांगितलंय. मला बस राज्य म्हणजे काय, मला राष्ट्र म्हणजे काय, मला वित्तीय तूट म्हणजे काय, हे बेसिक पुस्तकात, शालेय पुस्तकात 10वी-12वीच्या पर्यंतच्या पुस्तकामध्ये चांगलं सांगितलेलं आहे. हे बस आयडियल विद्यार्थ्याप्रमाणे समजून घेणे आहे. एक बार शालेय पुस्तकं झाली की मग माझ्याकडे त्या विषयाचे जे रेफरन्स आहेत, जसं समजा की इकॉनॉमीमध्ये माझ्याकडे किरण देसले सरांचं पुस्तक आहे, तर मी इकॉनॉमीचा पहिला टॉपिक समजा राष्ट्रीय उत्पन्न वाचतोय, तर राष्ट्रीय उत्पन्न वाचण्याच्या अगोदर मी पीवायक्यू मध्ये राष्ट्रीय उत्पन्नावर किती प्रश्न आलेत पहिलं बघतो. किती प्रश्न आलेत म्हणजे संख्यात्मक, आणि कसे प्रश्न आहेत म्हणजे गुणात्मक. हे पेपरला बघणं गरजेचं आहे. मग मी गुणात्मक कसं बघतो? राष्ट्रीय उत्पन्नावर एक प्रश्न पडला समित्यांच्या बद्दल, राष्ट्रीय उत्पन्नावर एक प्रश्न पडला होता जीडीपीची व्याख्याबद्दल, एक प्रश्न पडला होता जीएनपीच्या व्याख्येमध्ये काय येत नाही, एक प्रश्न पडला होता एनएसएसओ सीएसओ यांच्या सर्वे बद्दल. मग मला हे समजलं की कशा टॉपिक रिलेटेड, म्हणजे त्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये पण या टॉपिक रिलेटेड प्रश्न पडलेत, हे मला समजलं पाहिजे होतं. मग हे मी समजून घेतो. दररोज एक 5 मिनिटं 10 मिनिटं एवढाच वेळ लागतो, त्याच्यापेक्षा जास्त वेळ लागत नाही. प्रश्न बघायला 5 मिनिटं, आणि 5 मिनिटं कोणत्या टॉपिकमध्ये, कोणत्या सब टॉपिकवर, कशा टाईपच्या कन्सेप्टवर, कशा फॅक्टवर प्रश्न आलेत, हे आज मी ठरवून 10 मिनिटं बघतो. उद्या राष्ट्रीय उत्पन्न पुन्हा 10 मिनिटं असंच बघतो. आणि माझा जो वेळ आहे राष्ट्रीय उत्पन्न वाचण्याचा, तेवढा 1.5 तास मी हे बघून झाल्यानंतर वाचतो. राष्ट्रीय उत्पन्न वाचून झाला, मी त्याच्यावर 10 मिनिटं 15 मिनिटं तरी रिव्हिजन करतो. आणि टॉपिक झाला, आता वाचून झाला, थोडं रिव्हिजन पण झालं, मग आता मी बॅक येतो आणि राष्ट्रीय उत्पन्नाचं टॉपिकचे प्रश्न सॉल्व्ह करतो. आता कारण मी जेव्हा मागे बघितलं होतं तेव्हा उत्तर नाही बघितले होते, उत्तर बघायचेच नाहीत. काय बघायचं तेव्हा? राष्ट्रीय उत्पन्नावरचे टॉपिकवर प्रश्न किती आहेत संख्यात्मक, आणि कसे प्रश्न आहेत, कोणत्या कोणत्या घटकावर कसे कसे आलेत ते बघणे गुणात्मक. यामुळे मला काय समजलं, राष्ट्रीय उत्पन्न टॉपिकची संख्यात्मक व गुणात्मकता महत्वाची परीक्षेत कशी आहे, आणि मी आता राष्ट्रीय उत्पन्न टॉपिकला कसं वाचू हे मला यामुळे समजलं की एक्झॅक्टली याप्रमाणे प्रिपेअर करायला पाहिजे. मी राष्ट्रीय उत्पन्नात काय लक्षात ठेवायला पाहिजे, काय अंडरलाईन करायला पाहिजे, काय नोट्स काढायला पाहिजे, काय समजून घ्यायला पाहिजे, हे माझ्या डोक्यात ऑलरेडी पिक्चर क्लिअर झालं आयोगाचे पेपर पाहिल्यामुळे. हे पीवायक्यू अनालिसिस आहे. पण लोक काय करतात, पीवायक्यू अनालिसिस न करता पीवायक्यू एक्सप्लेनेशन करतात. अजून यांनी राष्ट्रीय उत्पन्न वाचलं नाही आणि राष्ट्रीय उत्पन्नाच्या प्रश्नांवरचं खाल्लं एक्सप्लेनेशन दुनियाभरचं वाचत बसलेलं आहे. हे म्हणजे काय? मी तुम्हाला लॉर्ड हेर्डिंग्स बद्दल, हॉर्डिंग्स बद्दल, हेस्टिंग्स बद्दल बरीच माहिती दिल्यासारखं आहे. आता हेस्टिंग्स बद्दल मी माहिती देतोय,
मग आता हेस्टिंग्स कोण होता, कसा होता, काय होता? अहो पण ते हेस्टिंग्सचा इथं काय विषय आहे? का कशाबद्दल बोलतो हेस्टिंग्स? तुम्हाला हेस्टिंग्स कधी दिसलाय का? नाही दिसत. तुम्हाला कॅनिंग दिसतो, तुम्हाला व्हाईसरॉय म्हणून तुम्हाला माउंट बॅटन दिसतो. मग हे सगळे दिसतात, पण तुम्हाला हेस्टिंग्स दिसणार नाही, हार्डिंग्स दिसणार नाही, कारण आपण ते कधी बघितलेच नाहीत. मग कसं लक्षात राहील? म्हणून अगोदर त्याचं कन्सेप्च्युअल पिक्चरायझेशन महत्वाचं आहे, विषयाची लिंक लावणं महत्वाचं आहे. आणि या पॉइंट ऑफ व्ह्यू सोपं बेसिक रिक्वायरमेंट एवढं म्हणजेच अनालिसिस नाहीये, पण अनालिसिस आणि एक्सप्लेनेशन मधला फरक आहे. अगोदर अनालिसिस महत्वाचं आहे. मला इथून नाशिकला जायचं आहे, तर नाशिकला जायचे काय काय पर्याय आहेत, किती वेळ लागतो, कोणता सुरक्षित प्रवास आहे, कोणता स्वस्त प्रवास आहे, कोणता प्रवास मला माझे सप्लिमेंटरी कामं करण्यास मदत करतो, हे मी जे बघतोय हे अनालिसिस आहे. आणि एक्सप्लेनेशन काय? एक्सप्लेनेशन मी बसने प्रवासाला बसल्यानंतर मला काय काय फायदे होणार आहेत त्याचं दुनियाभरचं एक्सप्लेनेशन आहे. अहो पण बसने गेल्यानंतर असं होतं, पण कारने गेल्यानंतर काय होते माहिती समजलंच नाही ना. मग नंतर मला समजलं अरे बसपेक्षा कारनं हे बेस्ट फायदे होते. मग उपयोग नाही काही आहे. म्हणून एक्सप्लेनेशन तोपर्यंत वाचू नका जोपर्यंत अभ्यास पूर्ण होत नाही. पूर्ण तुमचा स्टडी इम्पॉर्टंट आहे अगोदर. स्टडी शिवाय एक्सप्लेनेशन वाचलात तर शॉर्टकट मारले तुम्ही आहे. राष्ट्रपती टॉपिक वरचे प्रश्नांचे एक्सप्लेनेशन वाचत बसलात तर राष्ट्रपती टॉपिक कंप्लीट न करता एक्सप्लेनेशन केलंय तर टॉपिक अर्धवट राहून जाईल. आणि टॉपिक कंप्लीट केलाय तर एक्सप्लेनेशनला अर्धा पण वेळ लागणार नाही. राष्ट्रपती टॉपिक वरच्या सगळ्या प्रश्नांचं एक्सप्लेनेशन वाचायला जर ऑलरेडी 3 तास लागणार असतील, ऑलरेडी राष्ट्रपती वाचायला 2 तास लागणार असतील, तर राष्ट्रपती वाचून एक्सप्लेनेशन वाचलात तर एक्सप्लेनेशन 1 तासात पण होईल. म्हणून अगोदर प्रिपरेशन अभ्यास, आणि अभ्यास करण्याच्या अगोदर पेपर बघणे आहे. हे राईट वे. पेपर स्टडी आणि देन मग पेपर. पेपर बघून अभ्यास, अभ्यास करून पेपर सॉल्व झाल्यानंतर मला आता असं वाटतंय की ज्यांनी कोणी एक्सप्लेनेशन दिले ते नंतर मी वाचेल. आणि एक्सप्लेनेशन मग कुठलं वाचेल? जे मला जमत नव्हते, जे माझे चुकले, ते का चुकले यासाठी एक्सप्लेनेशन वाचेल. मला माहिती आहे की राज्यपालाची नियुक्ती राष्ट्रपती करतात, मग आता त्याचं खाली कशाला एक्सप्लेनेशन वाचत बसू? उत्तर बरोबर आहे, मला काय होतं माहिती होतं, मग मला त्याच्यावर काही काम करत बसायची गरज नाही, ते मी करणार नाही. याप्रमाणे पीवायक्यूचं एक बेसिक आत्ता इमिडिएटली सुरुवात करा. ह्याच्यात बारीक सारीक बऱ्याच गोष्टी आहेत खूप, ते मी त्याच्यावर 10-15 मिनिटाचे बरेच एपिसोड तयार करतो, त्याच्यावर आपण आपल्या मेंटरशिप मध्ये चर्चा करूयात पुढे. येस, अजून येस 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 नक्की सांगेल. नाही कसं आहे की आता मी जे शेड्यूल देईल त्याच्यावर तुमच्याकडे पीवायक्यू पण असणार आहेत, त्याच्यावर तुमच्याकडे मॉडेल क्वेश्चन पण असणार आहेत. आता हे मी तुम्हाला सांगेल की ह्याच्यावर हे मॉडेल क्वेश्चन सॉल्व्ह करा, ह्याच्यावर हे पीवायक्यू करा, हे मी तुम्हाला स्लॉट करून दिला असेल. जे आता ऑनलाईन मध्ये पण विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारलाय की शेड्यूल दिलेला असेल ते स्लॉट मध्ये कसं फॉलो करायचंय, तर ते आजच मी सांगतोय. शेड्यूल पण देतोय, स्लॉट पण देतोय, आणि त्याच्यासोबत कुठले कसे प्रश्न बघायचे तेही सांगतोय. तर त्यावेळी ते आता माझ्याकडून देण्याचा ऑप्शन नाही, कारण जसं की आता इंग्लिश मराठीचा पेपर आहे, तर इंग्लिश मराठीचं काय कसं करायचं मी सांगतोय, पण त्याचे टॉपिक मी नाही सांगू शकणार आहे. कारण मराठीमध्ये कुठले कुठले टॉपिक येतात, सब टॉपिक मध्ये कुठले कुठले येतात, विभक्ती समास याच्यामध्ये अजून काय येतं हे मी नाही सांगता येणार. पण मला एवढं माहिती आहे की तुमचं मराठी कधीपर्यंत झाला पाहिजे आणि मराठीमध्ये काय काय करायला पाहिजे हे मी सांगतोय, आणि ते टार्गेट तुम्हाला पूर्ण करायचंय. मग त्याच्यासोबत काय काय करायचंय, पीवायक्यू, एमसीक्यू, नोट्स, बेसिक त्याचं जे रेफरन्स पुस्तक आहे ते, हे सगळं मी टार्गेट देतोय, ते पूर्ण करणार आहोत आपण, आणि त्यासहित पेपरचा पण आढावा त्यामध्येच घेऊ. अजून येस. एका वेळेला 2-4 विषय वाचायला घेतो. हा. येस, मागचा राहून गेलेला असं वाटतंय. आणि अगदी असं होतं की सकाळी भूगोल वाचला, संध्याकाळी इतिहास वाचताना असं वाटतंय भूगोल काही आठवत नाही आहे. तर हे ना, हे ह्याच्या मागे 2-4 गोष्टी आहेत. त्यातली पहिली अशी गोष्ट आहे की आपण खूप जास्त सिरियस होतो एखाद्या बाबतीत, तेव्हा काहीतरी गमावलंय, संपलंय अशी भीती वाटायला लागते. म्हणून आपण कॉन्शियस होतो, सकाळी जे वाचलंय ते जर विसरला असेल तर, आजच वाचलंय ते आजच आठवते असं वाटत नाही, मग आता परीक्षेत काय आठवेल, म्हणून आपण ओव्हर थिंकिंग करतो, म्हणून तसं वाटतं. पण ऍक्च्युअल मध्ये तसं नसताना एक वेळेला. दुसरं कारण, काही वेळेला ना मन लावून खरंच सकाळी अभ्यास झालेला नसतो, आपण फक्त वाचलेलं असतं. म्हणून
अंधुकपणे 20-30% आठवतं, बाकी आठवत नाही. मग हे असं होऊ नये म्हणून काय करायचं, तर शक्यतो ना वाचताना काही पण पेन टेकवायचं. मी आता असंच बोलत राहिलो तर तुमचा फोकस जास्त राहत नाही. पण मी जर साइड बाय साइड आता इथं लिहिलंय, असं काही दाखवलंय, तर तुमचा फोकस इथे जास्त क्रिएट होतो. मी फक्त बोलण्याच्या ऐवजी मी इथं लिहिलं की 5 महिन्यात आपण मुख्य असं करणार आहोत, तर तुमचा स्ट्रेस माइंड हा डायरेक्ट कनेक्ट होतो आणि यासोबत फोकस काम करायला लागतो. तसं वाचताना शक्यतो पेन ठेकवायची. आता आपण बघतो ऑनलाईन जेव्हा विद्यार्थी फक्त ऐकतात तेव्हा ऑनलाईनचा विद्यार्थी लिहित नाही काही पण. नाही काही तर सरांनी सगळं पीडीएफ दिलंय, पीपीटी दिलंय, ते बाजूला ठेवलेलं असतो. ना त्याच्यावर पण तो अंडरलाईन करत. नाही तो लिहून बसतो. पण लिहा. एकतर अंडरलाईन करा किंवा 2-4 शब्द लिहा बाजूला. शॉर्ट नोट्स लिहा. पण काहीतरी लिहा. नोट्स काढत नका बसू. पण वाचा आणि साइड बाय साइड थोडंसं काहीतरी लिहित चला आहे. यामुळे काय होतं, आपण डायरेक्ट कनेक्ट होतो, इन्व्हॉल्व होतो आणि फोकस जास्त हायेस्ट क्वालिटीचा वाढतो. यामुळे त्याचा आउटपुट जास्त मिळेल याप्रमाणे प्रिपरेशन व्हायला लागतो आणि त्याची गरज आहे. आणि यासाठी 5-10 मिनिटं फक्त जास्त लागतात. जर 3 तास अभ्यास केला ना 5-10 मिनिटं जास्त लागतात थोडंसं लिहिल्यामुळे. पण क्वालिटी आहे ना ती जास्त इफेक्टिव्ह होते. आणि हे दुसरं कारण झालं. तिसरं कारण, आपण कोणतीही गोष्ट नको त्यावेळेला नको ते रिटेस्ट करायचा प्रयत्न करतो. तुमचं सकाळी भूगोल झालाय ना, तर त्याला थोडंसं डायजेस्ट होऊ द्या. निवांत 2 दिवसानंतर 4 दिवसानंतर चेक करा. आठवतंय का नाही? आता काय होतंय, दुपारी मी इकॉनॉमिक्स वाचताना मला इकॉनॉमिक्सचा अभ्यास नाही करायचा असतो. मला करायचा नाहीये. म्हणून मी कारण शोधतो. काय? नाही, मला असं वाटतं सकाळचं पण काय आठवत नाही आहे. मग मला असं वाटतं की आपला अभ्यासच होत नाही आहे. मला असं वाटतं की मग अभ्यास माझा काहीतरी चुकीचं चाललाय. फोकसच होत नाही. काहीतरी चुका करतोय. असं मला वाटायला लागतं. आणि मी नको तेवढा ओव्हर थिंकिंग करत बसतो आणि मी आता अभ्यास बंद करतो. नाही कसं आपण काहीतरी चुकतोय प्लॅनिंग करू. प्लॅनिंग बिलिंग काय नाहीये. पहिलं म्हणतो ना की खोदायला सुरुवात करा. डायरेक्ट हिरा नाही सापडणार आहे. अगोदर खोदावंच लागेल. नाही कसं आहे, मला जर कोणी जाणकारांनी सांगितलं की या ठिकाणी हिरा सापडतो, असा कोणी जाणकार सापडणार नाही आणि असं कोणी ठिकाण सापडणार नाही. अगोदर खोदायला सुरुवात करावं लागेल. थोडंसं खोदून झालं की मार्ग सापडतो. मग देन डायरेक्शन बघा. आणि आता विद्यार्थी काय म्हणतो, सर अगोदर डायरेक्शन सांगा मग कामाला लागतो. नाही, अगोदर थोडं कामाला लागावंच लागतो. मी आता तुम्हाला सांगितलं एक्झॅक्टली पीवायक्यूचं अनालिसिस म्हणजे काय, तर काय होईल, अनेकांनी पीवायक्यू बघितलेच नाही, सॉल्व्हच नाही केले. मग मी जे सांगतोय ते लिंक नाही लागणार. अगदी तसं आहे. वाचलेलं कसं लक्षात राहतंय, हे कधी मी 4 शब्द लिहिले, कधी रिव्हिजन केलं, तर मला लक्षात कसं ठेवायचं आणि काय करायचं ते लक्षात येईल. पण हे कधी, जेव्हा मी या पद्धतीने काही विचार करेल तर. अदरवाईज चाललंय म्हणून चाललंय असं व्हायला लागतं आणि ते नाही व्हायला पाहिजे. म्हणून व्हायला लागतं. थोडं आपण इम्प्रुव्हमेंट करू त्याच्यामध्ये. अजून तेच असा प्लॅन येईल थोडा मध्ये. तेच तुमचा प्लॅन आता येईल लगेच लगेच. म्हणजे अभ्यासाचा प्लॅन आहे तो लगेच येईल 5-10 मिनिटात. येस. अजून येस, बरोबर. येस, एक्झॅक्टली चुका करतायत. म्हणजे काही विद्यार्थी 10 तास अभ्यास करतोय आणि जवळपास सगळे पण करतायत. पण त्यातले 1% सिलेक्शन होताना दिसतात, बाकीचे होत नाहीत. तर होत नाहीत याचा अर्थ मेहनत हा त्याचा मदरबोर्ड आहेच. पण फक्त मेहनत हे सर्व नाही आहे. हे एक्झामच आहे नाव कॉम्पिटेटिव्ह एक्झाम. त्या कॉम्पिटेटिव्ह मध्ये अनेक गोष्टी चुका होताना दिसतात. म्हणून मी मगाशी बोललो की मला आत्ता सहज जरी बोललं तर मी तुम्हाला 5-50 चुका सांगू शकतो. आणि मी तुम्हाला मगाशी बोललो की 101 पॉईंट आहेत माझ्याकडे ज्याच्यावर मी बोलू शकतो एवढं. तर एवढ्या पॉईंटवर एक व्हिडिओ बनला तरी मी 3-4 महिने तुमच्याकडे लेक्चर देऊ शकतो. तर एवढ्यातून तुमचे 10-15 जरी चुका सुधारल्या तर तुमचे 2-4 मार्क वाढल्याशिवाय राहणार नाही आहेत. हे तुम्हाला पुढच्या आठवडाभरातच गोष्टी बऱ्यापैकी पिक्चर क्लिअर होईल. ज्यामुळे जे गोष्टी तुम्हाला प्री नंतर 4 महिन्यानंतर चुका झाल्याचा अनुभव मिळेल ते येऊ नये म्हणून आत्तापासून सांगणे आहे. ह्यांना माहिती नाही की पुढच्या महिन्याभरात हे अभ्यास नाही झाला तर काय होणार आहे. पण मला माहिती आहे की 1 महिन्यात जरी काही केलं नाही तर यांचं पुढे काय होणार आहे. मग मी यांना आताच सांगतोय पुढे किती खड्डे आहेत, पुढे कशी वाट लागणार आहे, पुढे कसा प्रॉब्लेम आहे आणि ते प्रॉब्लेम जाणून देणे, त्याच्याबद्दलचं अलर्ट सांगणे, पुढे काय करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे ह्याबद्दल मला जेवढा अनुभव आहे, मी जेवढ्या विद्यार्थ्यांच्या अनुभवातून काही गोष्टी ऐकतोय त्या गोष्टी तुम्हाला करू न देण्याचा किंवा काही करून घेण्याचा प्रयत्न म्हणजे हा मेंटरशिप आहे, ज्याच्यामध्ये आपण हे घटक सगळे बघणार आहोत. Yes. अजून
येस, ऑब्विसली ऑब्विसली. नाही, शेवटच्या टप्प्यात पण नाही आहे. यांचा प्रश्न असा आहे की अॅक्युरसी आणि स्पीड हे कंबाईनचं मेन सूत्र आहे. अॅक्युरसी आणि स्पीड हे मेन सूत्र आहे आणि रिअल आहे. बऱ्याच जणांकडे खूप अॅक्युरसी आहे पण स्पीड नाहीये, आणि खूप काही लोकांकडे स्पीड दुनियाभरची आहे पण अॅक्युरसीच येत नाही आहे. भनाबन दनादन चुका होताना दिसतात परीक्षेमध्ये आहे. या दोन्ही गोष्टी लास्ट स्टेप मध्ये बघणे म्हणजे पुन्हा टाइम संपल्यानंतर पळाल्यासारखं आहे, जिथं काही करण्याचा प्रयत्न येत नाहीये. आणि आत्ता करणे म्हणजे एक मोठा खड्डा पुन्हा तयार केल्यासारखं पण आहे. म्हणून पहिला 1-1.5 महिन्याचा फाउंडेशन हा टाइम आहे. मॅक्स अॅक्युरसीवर भर देणे आहे. पुढच्या 1-1.5 महिन्यामध्ये जे आपल्याकडे कंटेंट आहे, अभ्यास आहे, हे विषय आहेत, हे कम्प्लीट करणे आहे. तुम्ही जर शेतीच नांगरली नाही तर चांगली पेरणी कशी करायची, चांगलं पीक कसं करायचं प्लॅनिंग करून उपयोग नाही आहे. म्हणून पुढचे 1-1.5 महिने आपल्याला आपल्या नांगरणी करायच्या प्रॉपर पूर्ण, म्हणजे सगळ्या विषयाचं वाचन करणे प्रॉपर आहे. वाचनच नाही झालंय, मी रिव्हिजन मधून अॅक्युरसी हे सांगत असेल तर हे काय म्हणतील, सर अजून इतिहास भूगोल वाचून झाला नाही, तुम्ही स्पीड सांगायला लागले, अॅक्युरसी सांगायला लागले, तर ते फ्रुटफुल नाही होणार आहे. म्हणून साधारण आपल्याला मार्च एंडिंग पर्यंत रीडिंगचा कंटेंट पार्ट मॅक्झिमम कव्हर करायचा आहे रीडिंगचा. आणि या सिलेबस कव्हर अप नंतर मग एप्रिल मे मध्ये आपण स्पीड अँड अॅक्युरसीवर काम करणार. आणि त्या स्पीड अँड अॅक्युरसी मध्ये प्रोफेशनल जे विद्यार्थी इथला मी बोलला याप्रमाणे तशा क्वालिटीचं प्रिपरेशन आपलं तयार झालं पाहिजे असं वाटलं पाहिजे मे मध्ये. आणि जून मध्ये राहिलेल्या गोष्टी ज्या काही वाटतात कमी अधिक बॅकलॉग, तो परिपूर्ण कंप्लीट करण्याचा प्रयत्न त्या सेशन मध्ये राहील. तिथपर्यंत आपण त्या लेवलला पोहोचलेला असेल, नक्कीच करू. येस, अजून येस. ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांचे सगळे प्रश्न मी बघितलेले आहेत की ॲट अ टाइम 2-4 विषय आपण अभ्यास करतोय, त्याचे ऑनलाईन लेक्चर पण पाहतोय, नोट्स पण काढतोय, त्याचं काय करायचं आहे, नियोजन कसं करायचं आहे. तर मी ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांसहित ऑफलाईन दोन्हीच्या बद्दलही सांगतोय की ऑनलाईन काय कसं करायचं आहे, ऑफलाईन कसं करायचं आहे. आता तुम्ही म्हणलेले प्रश्न आहेत की मी ॲट अ टाइम एक विषय घेतलाय, तो एक विषय कसा करू, त्या एका विषयाचं मी क्लास करतोय, एक विषयाचा मी सेल्फ स्टडी करतोय, हे सगळं बॅलन्स कसं करायचं, टाइम टेबल कसा असेल, या पद्धतीने आपण याच्याबद्दलचा टार्गेटेड पुढे घटक सगळाच क्लिअर करणार आहोत. आणि याप्रमाणे पुढे शेड्यूल पण मी सांगतोय. याच्यासहित आता मी लगेच तुम्हाला काही गोष्टी इथं क्लिअर करतोय. हे झाल्यानंतर तुमचे बऱ्यापैकी अभ्यासाचे मुद्दे बऱ्याच राईट ट्रॅकमध्ये क्लिअर होतील आहे. मी मगाशी बोललो त्याप्रमाणे आता शेड्यूल बद्दलचे डायरेक्ट पॉइंट लक्षात घ्या एक एक. आपला हा पेपर 1 आहे. पेपर 1 मध्ये काय काय हो, मेन्सचा इंग्लिश मराठी. आता पहा, ह्याच्यात 100 क्वेश्चन्स आहेत, 100 क्वेश्चन्स आहेत, 200 गुण आहेत, 200 गुण आहेत. तर मगाशी याने प्रश्न विचारल्याप्रमाणे आणि तुमच्याही सगळ्यांच्या मनात ही शंका असावी, तर याप्रमाणे आपल्या सगळ्यांकडं ह्या दोन्ही विषयाला तयारीसाठी 5 महिने आहेत. इथून बरोबर 5 महिने आहेत. 15 फेब्रुवारी आज आहे, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै याप्रमाणे इथपर्यंतचा टाइम आपल्याकडे आहे. मार्च, एप्रिल, मे, जून, फेब्रुवारी पासून. आता आज 15 फेब्रुवारी ते 15 मार्च, 1 महिना, 2, 3, 4 आणि इथे 5 महिने. जुलै, जुलै कोणती 15 जुलै स्टार्ट झालंय 15 फेब्रुवारी. हे आपलं पहिलं बेसिक गोल आहे. 15 हे मागच्या लेक्चरमध्ये ऑलरेडी सांगितलं मी, आपल्याकडे ऑलरेडी जे व्हिडिओ टाकलेत मी आपल्या मेंटरशिप कोर्समध्ये, तिथे मी सांगितलं, त्याला अजून फक्त डिटेलमध्ये इलॉबरेट करतोय. 15 फेब्रुवारी ते 15 जुलै 5 महिन्याचा वेळ आहे. ह्या 5 महिन्याच्या वेळामध्ये आपल्याला करायचंय इंग्लिश आणि मराठी. तुम्ही कुठलेही ग्रुप सी द्या, बी द्या, जीएस काही पण करा, काही पण करा, कुठलंही काही चालू द्या, पण हे 5 महिन्यात झालंच पाहिजे, याला एक्सक्यूज नाही. आता काही जणांचं म्हणणं होतं की सर मी जॉब करतो, मी क्लास करतोय, तर मला अभ्यासाचा वेळ कसा मॅनेज होईल काय वगैरे,
तर मी तुम्हाला एवढंच सांगेल, काही पण करा, पण या विषयाला तुम्हाला दररोज 2 तास इकडे अभ्यासाला द्यावा लागेल. म्हणजे दररोज 2 तास मी म्हणत नाही आहे, हे लक्षात घ्या. दररोज 2 तास हे आणि हे 2 तास असं नाही करायचंय. तर आत्ता इथून आपण गृहीत धरू थोड्या वेळासाठी यांच्या पॉइंट ऑफ व्ह्यू हे 15 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी पासून फक्त 2 तास दररोज हे इंग्लिशचा अभ्यास करतील. मग आता ह्याने इंग्लिशचा अभ्यास कसा करावा? घरी बसून करावा, सेल्फ स्टडीमध्ये. इंग्लिशचा अभ्यास कसा करावा? ऑनलाईन क्लास लावून करावा. इंग्लिशचा अभ्यास कसा करावा? ऑफलाईन जाऊन क्लास करावा. काही पण करा, पण 2 तास करा. मग तुम्ही ऑफलाईन बॅच लावली आहे की ऑनलाईन बॅच लावली आहे की घरी सेल्फ स्टडी करतायत, माझ्यासाठी महत्वाचं नाही. तुमच्यासाठी महत्वाचं आहे 2 तास देणं गरजेचं आहे. हे 2 तास, त्याच्यासोबत अर्धा तास याचं रिव्हिजन आहे. अर्धा तास, मिनिमम अर्धा तास रिव्हिजन पाहिजेच. जेवढं शिकवलंय क्लासमध्ये त्याला रिव्हिजनला वेळ द्या. अर्धा तास एनी ऑफ कंडिशन, कंटिन्यू डेली या प्रोसेसनुसार. आणि अर्धा तास तुम्ही याच्यावरचे पीवायक्यू सॉल्व्ह करा. अर्ध्या तासामध्ये 10-15 पीवायक्यू आरामात होतात. तेवढे त्या जे आज टॉपिक झालाय त्याच्या रिलेटेडचे पीवायक्यू होतात. होत नसतील तर करा. एवढा पण वेळ पुरत नसेल तर मोबाईलमध्ये फोटो काढा. जिथे बसाल, लेक्चरला गेलात, 10-15 मिनिटं लवकर पोहोचलात लेक्चरला, त्या लेक्चर मध्ये बसून हे 10-15 मिनिटात तिथले पेपर सॉल्व्ह करा. वाटलं नाही अर्धा तास वेळ रिव्हिजनला कमी पडतोय, 1 तास रिव्हिजन करा. आणि हे जे पीवायक्यूचे प्रश्न आहेत ते क्लासमध्ये बसून, क्लासच्या अगोदर, क्लासच्या नंतर, इकडे तिकडे चालत फिरत, पण त्या टॉपिकच्या रिलेटेड दररोज 10-20 क्वेश्चन्स हे कम्प्लीट करा. पण कराच. आणि एकूण वेळ किती गेला आता इंग्लिशला? 3 तास. हे 3 तास तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये इंग्लिशला द्यायचंय आणि 3च तास द्यायचे. आता हे इंग्लिशची बॅच करतात म्हणून इंग्लिश करतील, पण हे आता मराठी करणार आहेत. मग मी काय सांगू यांना? सेम कॉपी इकडे मराठी करा. मग आता हे इंग्लिश करतील, हे मराठी करतील, मी काय करू? माझं एवढंच म्हणणं आहे, 2.5 महिने पुढचे 2.5 महिने. 2.5 महिने म्हणजे कधी? आता 15 फेब्रुवारी चालू आहे, एप्रिल एंडिंग पर्यंत तुम्ही इंग्लिश करताय, इंग्लिश संपवा. मराठी करताय, मराठी संपवा. बाकीचं डोक्याला किडे करून घेऊ नका, कारण तुम्ही लगेच मेन्सला नाही आहे. कंबाईन ग्रुप बी च्या मेन्सला नाहीये. आणि जर तुमच्यापैकी कोणी आत्ताचीच ग्रुप बी ची मेन्सची तयारी करणार असेल तर त्याला मी सांगेल दोन्ही कर. हाफ डे, 3 तास हे 3 तास हे, 6 तास इमिडिएटली सुरू कर कार्यक्रम. जर याच ग्रुप बी च्या मेन्सला असेल तर. आणि तुमच्यापैकी तसं कोणी नाही तर त्यांनी डबल करायची गरज नाही, एकच करायचं. मग आता हे गोल सिद्ध झाला. मग तुमच्यापैकी कोणी नागपूरमध्ये आहे, नाशिकमध्ये आहे, औरंगाबादमध्ये आहे, पुण्यात आहे, ऑफलाईन आहे, ऑनलाईन आहे, मला भेटतो नाही भेटतो काही संबंध नाही आहे. एकच डोक्यात पिक्चर क्लिअर आहे, ते म्हणजे हे आता मी तुम्हाला दर आठवड्याला याच्याबद्दल सांगत राहील, विचारेल पण कुठे झालंय, काय झालंय, किती झालंय. आता तुम्ही म्हणाल की सर तुम्ही आता सांगून टाकले की हा इंग्लिश जो आहे, हा इंग्लिश किंवा हा मराठी, तुम्ही बोलले की आता हा 15 फेब पासून हा चालेल तो 30 एप्रिल पर्यंत, किंवा जो करतोय मराठी तो आता करेल 15 फेब पासून 30 एप्रिल पर्यंत. तर याचा अर्थ आता मी पुढच्या 2.5 महिन्यात त्याच्याबद्दल काही बोलणार नाही असं नाही होणार आहे. ह्याच्याबद्दल मी बरेच गोष्टी बोललेल्या असतील, बऱ्याच गोष्टी. आणि याच्यात मी अजून थोडासा प्रयत्न करतोय, जर कुणी असं टीचर्स अवेलेबल झाले तर त्यांना आपल्या या लेक्चरमध्ये याच्याबद्दल योग्य ते गायडन्स करण्यासाठी 1-2-4 लेक्चर त्यांनाही घ्यायला सांगेल. जसं की समजा मराठीचं आहे तर मग अमोल पाटील सरांना सांगेल की थोडंसं तुम्ही मराठीबद्दल 1-2-4 लेक्चर्स विद्यार्थ्यांना आमच्या गाईड करा, की जेणेकरून हे मराठीचा राईट वे मध्ये अभ्यास कसं करतील आहे. जसं इंग्लिशचा आहे, मग इंग्लिशचे सर बरेच आहेत, गणेश कड सर आहेत, महेश पाटील सर आहेत, मराठीचे पण यशवंत सोलाट सर आहेत, तर असे बरेच सर आहेत. तर जे सर ज्या वेळेस अवेलेबल होतील, कारण त्यांचा बराच शेड्यूल पॅक आहे, तर जे कोणते सर होतील आणि एका विषयाला 2-2 सर झाले तर त्यांनाही बोलू आपण, काही हरकत नाही. मग ते काय सांगतील, हे टॉपिक महत्वाचे आहेत, हे टॉपिक असे आहेत, हे टॉपिक असे करणं गरजेचं आहे. पण हे कंपल्शन नाहीये, कारण हे बाइंडिंग नाहीये की माझ्याकडे ते अवेलेबल होतील का नाही, ते असतील का नाही. मी त्यांना सांगेल
माझा प्रयत्न राहील की याचं जेवढं जास्त बेस्ट काही उपलब्ध करून देता येईल ते करून देण्याचा प्रयत्न करेल. पण पहिली प्रायोरिटी माझ्याकडून ते तुमचा अभ्यास करून घेणे आहे. याप्रमाणे अभ्यास करण्याची गोल ऑब्जेक्टिव्हिटी पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे आणि ह्यासाठी लागणारं डायरेक्शन मी देण्याचा प्रयत्न करणे आहे. आणि आता इथं जे कोणी सर सांगतील त्यांचं तर ते गायडन्स येईल, पण त्याच्यासोबत मी तुम्हाला दर आठवड्याला विचारला असेल किती टॉपिक झाले इंग्लिशचे, कोणते टॉपिक झाले, किती वेळ करतायत, हे खरं सांगतील. सर 3च दिवस झाले, क्लास केलाय 5 दिवस, पण 3च दिवस झालं तुम्ही म्हणला तसं पीवायक्यू झालंय, म्हणला तसं रिव्हिजन झालंय, 3 दिवस झालं बाकी काही होत नाही आहे. मग का कमी पडले, जसं त्याने आता प्रश्न विचारला, होत नाहीये काय वेळेस, तर मग त्याच्याबद्दल काय करता येईल हे आपण दर आठवड्याला काम करणार आहोत. आज मी सांगितलं उद्यापासून सगळं काम बेस्ट असंच होणार आहे पूर्ण, असं नाही होणार आहे. काम होणार नाही पुन्हा पुन्हा मध्ये माहिती आहे मला, म्हणून तर आपण भेटतोय ऑफलाईन आहे किंवा ऑनलाईन. मी डायरेक्ट भेटतो यासाठीच की वेळोवेळी तुमची गाडी मध्येच थांबली नाही पाहिजे आहे. तर यासाठी हे आपण इथं आज डेडलाईन ठेवलंय, पण ह्याचे गोल आपण पुन्हा पुन्हा पुढचे जे 75 दिवस आहेत, हे 75 दिवस आहेत हे आपण चेक करणार आहोत. मग आता हे गोल झाले 75 दिवसांचे. आता समजा याने इंग्लिश केलं होतं, तर आता त्यांनी त्याच्यानंतर पुढे 75 दिवसात मराठी करतील. ह्याने आता मराठी केलं होतं तर पुढे 75 दिवसात इंग्लिश करतील. कारण सगळ्यांचे विषय सेम टाइमला सेम नाही राहणार आहेत. पण मेन गोल काय, गोल झाला पाहिजे पूर्ण. मी यांना म्हणाले नाही नाही आता तुम्ही मराठीच करा, हे म्हटले सर नाही मला इंग्लिशच करणं गरजेचं आहे, मला भीती वाटते इंग्लिशची. मग काय मेन ऑब्जेक्टिव्ह काय, अभ्यास झाला पाहिजे. इंग्लिश झाला पाहिजे की मराठी नाही, वेळेत दोन्ही पण झाला पाहिजे. आणि वेळेचं डेडलाईन काय आपल्याला पुढच्या 150 दिवसात म्हणजे 5 महिन्यात. इंग्लिश मराठी बद्दल ज्या दिवशी तुम्ही 15 जुलैला भेटाल त्या दिवशी तुम्हाला वाटलं पाहिजे बरं झालं 5 महिन्यात आपण हे काम कन्सिस्टंटली फॉलो केलेलं आहे. आता मी बघतोय गेल्या 5 महिन्यापासून जे विद्यार्थी कुठे ना कुठे बॅच करत आहेत त्या विद्यार्थ्याला हेच माहिती नव्हतं की पेपर 1 मध्ये इंग्लिश येते की मराठी येत आहे. मग गेले मागचे 5 महिने वाया गेलेच आहेत ना. 5 महिन्यापासून तयारी करत होते पण त्यांना हे माहिती नाही की आपण जे शिकतोय तेच विषय कोणा पेपरमध्ये येतोय. मग 5 महिने झाला आपण करतो काय. मग इथं तर मी 5 महिन्यात तयारी पूर्ण करण्याचा प्लॅन सांगतोय आणि याच्यात मी असं काय भन्नाट सांगितलं की जे आपल्याला पॉसिबल नाहीये किंवा आपण करू शकत नाहीये. 2 तास अभ्यास करू शकतो हे मला माहिती आहे की 2.5 तास महिन्यात होईल का, 5-10 दिवस जास्त लागतील, हरकत नाही. 15 जुलैला मी जेव्हा बघेल तेव्हा मी अपेक्षा ठेवली होती त्यांच्याकडून 100% पूर्ण होईल, 80% झाला. काय वाईट आहे. आजही तसं 20-30% पण होणार नव्हतं, काही वेळेस ते राहूनच जाणार होतं. आपण बघितलंय मागच्या 5 महिन्यात किती झालं हे. मग काही न होण्यापेक्षा 80% होईल. पण गोल ठेवला 100%चा तर 80% होईल. आपण करतोय म्हणजे सगळं 100% ने 200% पॉसिबल होणार आहे असं नाही, पण प्रोबॅबिलिटी कोणापेक्षा जास्त वाढणार आहे आणि ते कमिटमेंट टार्गेट वेळेच्या आत पूर्ण होणार आहे. याचा प्रयत्न या माध्यमातून होईल तर त्याचे आउटपुट जे आहेत ते खूप चांगले असतील आणि यासाठी आपल्याला या माध्यमातून प्रयत्न करणे आहे आणि ह्या बेसिसवर आपण काम करणार आहोत. हे झालं आता तुमच्या अभ्यासाच्या शेड्यूल मधलं आठवड्याचं, पुढच्या आठवड्यातलं किती तास, 2.5 तास, सॉरी 3 तास, 3 तास तुमच्या येणाऱ्या आठवड्यातलं. म्हणजे इथून पुढे जो आज 15 जुलै पासून पुढच्या शनिवारपर्यंतचे टार्गेट आहे. 15 जुलै आज तारीख आहे. इथून पुढे आता तुमचा रविवारचा मी अभ्यासाचा दिवस धरत नाही. इथून पुढे पण हे सेशन जे आहेत त्यानुसार पुढे कदाचित सेशनचा दिवस मी एखादा वेगळा ठेवतोय अजून, त्यानुसार आपण प्लॅनिंग करू. पण अभ्यासाचं शेड्यूल जे टार्गेट असतं शक्यतो ते माझं असतं सोमवार ते शनिवार. हे दिवस आहेत 6 दिवस. 6 दिवस मजबूत अभ्यास करायचा आहे आणि 6 दिवसात जे अभ्यास केलात ना ते रविवारी तुम्हाला 6 तास ना रिव्हिजनला वेळ द्यायचा आहे. 6 तास. काही करून रविवारची पूर्ण सुट्टी घ्यायची नाही. आपण अजून सरकारी नोकरीला लागलेलो नाहीये. सरकारी नोकरीच्या लोकांना सुट्टी पाहिजे असते आहे, पण आपण अजून प्रायव्हेट मध्ये आहोत तर आपल्याला रविवारी काम करावं लागेल. 6 तास करा फक्त. 6 तास. वाटलं तुम्हाला की नाही आता रविवारी तर सकाळी उठा वाटत नाही, मग 12 वाजेपर्यंत काय टाइमपास करायचं करा. दुपारी 2 पासून 8 वाजेपर्यंत 6 तास करा. तुम्हाला वाटलं नाही नाही मला रविवार पूर्ण बाहेर भटकायला जायचंय, पहाटे 4 ला उठा, सकाळी 9 वाजेपर्यंत 10 वाजेपर्यंत 6 तास फिनिश करा.
मग सकाळी 10 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत रविवार फिरून या. नाही पण मी सकाळी 6ला फिरायला गेलो रविवारी, काही हरकत नाही. रात्री 11 पर्यंत फिरून आले. पण हे 6 तासाचा बॅकलॉग आहे, लक्षात ठेवा. मग 6 तासाचा बॅकलॉग उद्या सोमवारपासून भरून काढा कधी पण. मग रोज किती तास अभ्यास करत होते? 8 तास 9 तास करत होते. 1 तास वाढवा पुढचे 6 दिवस. पण हे 6 तासाचा बॅकलॉग भरून काढावा लागेल. कारण शेवटी ह्या चौघांनी केलं नाही, पण ह्या दोघांनी करणार आहे. आणि हे दोघं केलेत तर या दोघांना त्याचे बेनिफिट मिळणार आहेत. ऑब्व्हियसली या चौघापेक्षा 2 मार्क ते जास्त घेतील. मग तेव्हा ते म्हणू शकणार नाहीत, नाही सर ते कसं, ते हे झालं ते झालं. आयोग एक्सक्यूज ऐकत नाही तुमच्या लाईफमध्ये काय चाललंय. आयोगाचं म्हणणं काय, इकडे जर रेडीमेड प्रोडक्टिव्ह माल तयार आहे तर आम्ही तुमच्या तयार होणाऱ्या वस्तूची कशाला वाट बघू. ऑलरेडी आहे सगळं, टॅलेंटेड आहेत, मार्क दिसत आहेत, तर आम्ही हा हुशार आहे, हा करेल, याची आम्ही कशाला वाट बघू. तसंच आहे, कोणीतरी प्रोफेशनली तयार होऊन बसलंय तर त्याच्या तुलनेत आपल्याला तयार व्हावं लागेल. म्हणून सोमवार ते शनिवार अभ्यास, त्याच्यामध्ये आता मी सांगितलं त्याप्रमाणे इथं टार्गेट देणार आहे. पुढे रविवार मात्र 6 तास. आता इथून डेलीचं टार्गेट कसं असेल काय त्याच्याबद्दलचा प्लॅन एक एक गोष्टी शिकूयात. आता इथं मराठी इंग्लिशचा क्लिअर केला, पेपर 1चा. आता पेपर 1 मध्ये इंग्लिशमध्ये मी रोज काय करू, कोणते टॉपिक करू, हे मी नाही सांगणार आहे. कारण तुम्ही जे काही करतात, इंग्लिशचा क्लास करून झालाय, गाईड पुस्तकात नोट्समध्ये वाचताय, तर तुम्ही त्याप्रमाणे इथून पुढे तुम्हाला माहिती आहे की साधारण इंग्लिशचं पुस्तक वाचतोय आणि त्याचे 600 पानं आहेत, किंवा इंग्लिशच्या नोट्स वाचतोय त्याचे 500 पानं आहेत. तुमच्याकडे 75 दिवस आहेत, रोज किती पानं वाचले पाहिजे ते ठरवून टाका. आणि तुम्ही क्लास करताय तर तुम्हाला माहिती आहे तुमचा क्लास अवरेज 2.5-3 महिन्यामध्ये होतो. देन ते टार्गेट नुसारच चाललंय. बस त्या क्लास सोबत अर्धा तास रिव्हिजन, अर्धा तास पेपरची प्रॅक्टिस. हे रियालिटी आहे. मुलांचे क्लास होतात पण पेपर नाही होत, रिव्हिजन होत नाही. मग क्लास करून पण काही उपयोग झाला असं होत नाही, आणि ते व्हायला पाहिजे. म्हणून मी तुम्हाला त्याची ओळख करून देतोय, आठवण करून देतोय. फक्त हे सगळं का सांगतोय मी, तर तुम्हाला हा 25 अटेम्प्ट झाल्यानंतर आयुष्यात ना कधी रिग्रेट नाही झाला पाहिजे स्पर्धा परीक्षा सोडल्याचं. जर रिझल्ट नाही आला म्हणून सोडलं स्पर्धा परीक्षा, तर तुम्हाला त्या दिवशी वाटलं नाही पाहिजे की ना मी अजून याच्यापेक्षा बेस्ट तयारी करू शकला असतो आणि STIPS होऊ शकला असतो, असं वाटलं नाही पाहिजे. आणि जर असं वाटलं नाही, एवढं बेस्ट तयारी झाली असेल, तर रिझल्ट येत असतो. कारण आपण एवढं 100% दिलेलं असतो, तर आपण तेवढ्या लेवलची प्रिपरेशन करतोच. म्हणजे 100% देण्यामध्ये खूप गोष्टी आहेत. 100% देणे म्हणजे 10 तास बसणे, 8 तास बसणे असं नाहीये. 100% देण्यामध्ये अनेक मुद्दे आहेत. जसं का त्याने प्रश्न मांडले तसे अनेक मुद्दे आहेत. तयारी, सराव, पेपरचा सराव, MCQ, PYQ, रिव्हिजन, संदर्भ, क्लास नोट्स, कन्सेप्ट क्लिअर होणे, फॅक्ट लक्षात राहणे, ह्या अनेक गोष्टी आहेत. पेपरचं मॅनेजमेंट, टाइमचं मॅनेजमेंट, स्पीड, अॅक्युरसी, प्रायोरिटी, पेपर मधले कोणते प्रश्न कधी सॉल्व्ह करू, अगोदर काय नंतर करू, असे दुनियाभरचे बारीक सारीक स्किल आहेत जे आपण बघतो. आज 20-20, 30-30 वर्ष क्रिकेट खेळलेले लोक अजूनही स्किलवर काम करतायत. अजूनही त्यांना महान म्हणायचंय, अजूनही त्यांना इम्प्रुव्हमेंट करायचंय, कारण त्याच्यापेक्षा अजून कोणतरी बेस्ट बनण्याचा प्रयत्न करतोय. हे आपण आता अनेक खेळाडूबद्दल बघतोय. आज तो एवढा सिनियर आहे, त्याचे ज्युनियर सगळे त्याच्याकडून गायडन्स घेतात, पण तो त्याच्या सिनियरकडून गायडन्स घेतो, कारण त्याला अजून महान म्हणायचंय. आणि आपण इथं बोलतो की नाही आता मला सगळं येते. कसं सगळं येते? पास झाल्याशिवाय सगळं येत नाही आहे. जोपर्यंत पास होत नाही तोपर्यंत काहीच येत नाही हेच मानायचं, आणि अभ्यासाला पुढे जसं प्रिपरेशन करणं गरजेचं आहे, कशा पद्धतीने आवश्यकता आहे त्याच्यावर भर देणं गरजेचं आहे. इथं तुमचा आता GS पेपर 1चा पार्ट झाला. आता GS पेपर 2 बद्दल मी थोडं सांगतोय. पेपर 2, ह्या पेपर 2 मध्ये 2-3 गोष्टी अशा आहेत ज्या गोष्टी खरा कर्दन काळा आहे. म्हणजे म्हणतो ना की विद्यार्थ्याच्या अगदी गळ्यावर बंदूक लावून बसल्यासारखं आहे, असे घटक आहेत. त्या घटकामध्ये पहिला विषय आहे तो म्हणजे गणित व बुद्धिमत्ता. हा प्री मध्ये पण मेन्स मध्ये पण आवासून बसलेला विषय आहे. 20 प्रश्न असलेला हा मोठा गोळा पेपरमध्ये खूप मोठी भूमिका बजावतो. प्री मध्ये 20 क्वेश्चन 20 मार्क आहेत, मेन्स मध्ये 20 क्वेश्चन 40 मार्क आहेत. मग आता इमॅजिन करून चला 200 पैकी 40 मार्क हा देतोय आणि याला विद्यार्थी खूप लाईटली घेतो. एकतर ह्याला ऍड आल्यानंतर लोक तयारी करतात आणि हा 2-2.5 महिन्यात शिकण्यातच वेळ जातो. आणि हा परीक्षेच्या अगोदर पण एवढं सांगतो तुला येतंय,
पण परीक्षा काय सांगते, तुला येतंय पण परीक्षेत मात्र येत नाही. परीक्षेत काय येत नाही, कारण वेळ कमी आहे. एका मिनिटात कुठे गणित सॉल्व्ह होते. आज तुम्हीच पाहतात, तुम्हाला क्लासमध्ये शिकवताना पण एक गणित अर्धा तास शिकवलं जात असतं आणि तेव्हा त्याच्या स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी येतात आहे आणि तिथे एका मिनिटात काढायचंय आणि त्या एका मिनिटात आपलं डोकं ऑलरेडी खराब झालेलं आहे, कॉन्फिडन्स लूज झालेला आहे, माइंडसेट स्थिर नाही आहे आणि तिथं गणित सॉल्व्ह करायचं एका मिनिटात कसं शक्य आहे? पण शक्य आहे, कारण कोणी 70-72 काढले आता प्री मध्ये आणि मेन्स मध्ये तर 72 कट ऑफच लागायला लागलेला आहे. मग याचा अर्थ तो गणिताच्या प्रश्नाशिवाय पुढे जाऊ शकत नाहीये. मग गणित आणि बुद्धिमत्तेचे आपल्याला जे 10 प्रश्न येणार आहेत, हे मी अवरेज 10 पकडतोय. कमी अधिक काही असू शकतं, पण अवरेज एक प्रपोर्शन याप्रमाणे आपण करणार आहोत. तर आपल्याला याच्यावर काम करावं लागेल आणि यासाठी पुन्हा सेम तुम्ही या विषयाचा क्लास करत असाल तर क्लासमध्येच काय ते कार्यक्रम 2 तासाचा. ह्याला 2 तासानंतर घरी येऊन काही करायचा प्रयत्न करू नका आत्ता तरी. आणि जर क्लास करून झालाय तर मात्र इथून पुढे काम करणं आहे. क्लास केलो नाही, करणार पण नाही, तर मात्र आपल्याला काम पुढे करावं लागेल. त्यासाठी काय करू, तर याचा 1 आवर ह्याचा स्टडी करा, ह्या टॉपिकचं जे काही असतील ते. याच्यासाठी तुम्ही 30 मिनिटं काय रिव्हिजन करा, मॉडेल क्वेश्चन सॉल्व्ह करा, काही करा. पण 20 मिनिटांना 20 प्रश्न, मग ते PYQ सॉल्व्ह करा की MCQ सॉल्व्ह करा, मॉडेल क्वेश्चन सॉल्व्ह करा, पण कराच. तुमची बॅच चालू आहे आता तर 20 मिनिटं ह्याला विसरू नका. तुमची बॅच झाली आहे तरी याला 20 मिनिटं विसरू नका आणि तुम्ही आता सेल्फ स्टडी करताय तरी पण याला 20 मिनिटं विसरू नका. आणि रोज गाठ बांधून टाकून जसं 8:30ला जेवायला जातो, जसं 1:30ला जेवायला जातो, सगळं जसं काय 8:30ला नाश्ता करतो, तसं झोपण्याच्या अगोदर हा 20 मिनिटाचे 20 फायरिंग केल्याशिवाय झोपायचं नाही. झालीच पाहिजे. 20 क्वेश्चन 20 मिनिटं अटेम्प्ट झालाच पाहिजे. परीक्षेत 20 मिनिटापेक्षा तर जास्त वेळ नाहीच आहे. जमलं तर कमी वेळात सॉल्व्ह करावं लागेल, पण आपण किमान 20 मिनिटं घेऊ, म्हणजे बाकी 40 प्रश्न 80 मिनिटात, 80 प्रश्न 40 मिनिटात सॉल्व्ह करण्याचा प्लॅन करता येतो. कारण त्या 80 पैकी 10 तर आपला येणार नाहीत. 70 प्रश्न राहिले, 40 मिनिटात 70 ठीक आहे, सॉल्व्ह होतील. पण इकडे गणिताला मात्र 20. आणि इथं काय, इथं लक्षात नाही ठेवायचं काही पण. ह्याच्या एवढा सोपा मार्ग काय आहे? इथं फक्त स्किल आहे, टेक्निक आहे, स्पीड आहे, कॉन्सन्ट्रेशन आहे. ते तुम्हाला जमलं की संपलं. इकडे पॉलिटीमध्ये काय, ते 69 आर्टिकल होतं की 72 आठवावं लागतं. महाभियोग होता की नाही, साधं होतं की विशेष आठवावं लागतं. आणि 15 दिवसांत विसरतं, पण विसरण्याचा प्रश्न येत नाहीये. इथे एक बार शिकलोय तर शिकलोय, विषय क्लोज येतोच. सरावांती स्पीड वाढवायचंय, सरावांती अॅक्युरेसी वाढवायचंय आणि आपण तीच करत नाही. कारण असं वाटतंय आता ते ठीक आहे, टाइम अँड डिस्टन्स जमतंय, पण परीक्षेत नाही जमत. ह्याचा विचारच नाही केला म्हणून ते 20 मिनिटं असं केलेच नाहीत. म्हणून क्लास करताय देन मग हे वरच्या 2 गोष्टीची गरज नाही. क्लासमध्ये शिकणं होतं, तिथंच काय ते क्लासमध्ये रिव्हिजन पण झालेलं आहे. घरी येऊन फक्त 20 मिनिटं कार्यक्रम करायचा. पण क्लास करून झालाय हा फॉर्म्युला. याप्रमाणे हे 2 तास मी बाजूला काढलेत. ऑलरेडी 3 तास काढलेत इंग्लिशला, 2 तास काढलेत ह्याला. आणि हे 2 तासाच्या प्रिपरेशन मध्ये आपण तयारी किती करतोय याची 20 क्वेश्चन 40 मार्क आहेत. 20 क्वेश्चन 40 मार्क याप्रमाणे आपलं प्रिपरेशन चालू आहे. जे तुम्ही प्री द्या, मेन्स द्या, 1 वे लोकांनी ज्यांनी 65 70 मार्क काढलेत ना, त्यांना इथली मार्क पडलेत. आणि ज्यांची करंट सारख्या ठिकाणी वाट लागले ते सुद्धा वाचलेत, त्याच्यामुळे वाचलेत. कारण इथं आयोगाचे पण काही लिमिट आहेत, त्याच्या पलीकडे ते जाऊ शकत नाहीत. आणि तुम्हाला काय एक बार काय तो टॉपिक जमतोय असं दिसतंय तर वेळेच्या आत जमला पाहिजे आणि करेक्ट आला पाहिजे, यासाठी इकडे वेळ देणे आहे. आणि तरच इथलं काम परफेक्ट होऊ शकतं किंवा त्या लेवलवरती आपण काम करू शकतो. हे 2 तास फिक्स करायचे. 1 नंबर 2 चालू घडामोडी. चालू घडामोडी ह्याचे 15 प्रश्न आहेत, प्रीला असो की मेन्सला असो. 30 गुण आहेत. आता आपण मेन्सच्या तयारीमध्ये प्री शोधतोय, आता आपल्याला प्री शोधायची गरज नाही. आपण मेन्सच्या तयारीमध्ये प्री काढणार आहोत. याप्रमाणे जूनच्या अगोदर करायचंय आणि साइड बाय साइड गोल ग्रुप सीचा पास करायचंय. त्याबद्दल आपण चर्चा करू. आता करंट अफेअर मध्ये
करंट अफेअर आता पेपर बघितला आणि असं वाटलं की आता काय वाचून उपयोग नाही, आता काही पण केलं तर काही फायदा नाही, पुढे एवढं करून पण काय येईल असं वाटत नाही. असं कधीच झालं नाही. आत्ता झालंय फक्त. फेब्रुवारीचा जो पेपर झाला हा पहिला पेपर आहे असा जे करंटनं दुनियाभरची वाट लावलेली आहे. मागच्या कोणत्या वर्षी असं कधीच नाही झालेलं आहे. इयरबुक असो, मॅगझिन असो, अर्धा प्रश्न येतातच आणि एखाद्या विषयाची वाट आयोग लावतच असतं दरवर्षी. तो कोणत्या विषयाचा कधी नंबर लागेल सांगता येत नाही. आणि या वर्षाच्या पेपरमध्ये पॉलिटी म्हणजे फुकट होतं आहे, म्हणजे अगदी जात जात लुटल्यासारखं होतं आहे. 15 पैकी 15. मग हे दरवर्षी असा पॉलिटी करीत नसतो. त्याच्यात दुनियाभरचे एवढे मोठे स्टेटमेंट असतात, बघून नाकी नऊ येतात. इकॉनॉमी कशातून वाचू हेच कळत नाही, असे प्रश्न दिसतात. इतिहासाचे सोर्सच सापडत नाहीत. पण ह्या विषयाचं यावर्षी असं नाही झालं, कारण त्यांनी नंबर लावला यावर्षी करंटचा. म्हणून मग आपण त्या थेरीत नाहीच जायचं, ते लावणारच असतात एकाची वाट. म्हणजे वाट लावणार त्याच्यात आपली वाट लागली नाही पाहिजे, म्हणून आपण आपलं प्रिपरेशन बॅलन्स सगळं जे काही करायचंय संतुलित तुलनात्मक आपला अभ्यास करणं गरजेचं आहे. याच्यासाठी माझं असं म्हणणं आहे 1 तास 1.25 तास तुमचा अभ्यास झाला पाहिजे. 1 तास 15 मिनिटं म्हणजे 75 मिनिटं तुम्ही दररोज अभ्यास करावा, करंटचा वाचावं. 75 मिनिटं मी असं का बोलतोय, कारण तुम्ही याच्यावरचे सुद्धा 15 मिनिटं क्वेश्चन सॉल्व्ह करा, मॉडेल क्वेश्चन सॉल्व्ह करा. प्रश्न सॉल्व्ह केल्याशिवाय आपल्याला परीक्षा पास होता येत नाही, कारण आपली परीक्षाच मल्टिपल चॉईस क्वेश्चनची आहे. 10-15 मिनिटं तर प्रश्न सॉल्व्ह करायला दिलाच पाहिजे, त्याशिवाय याचा आउटपुट आपल्याला कळेल याची कुठलीही शक्यता या माध्यमातून नाही. म्हणून मला सांगायचंय तुम्हाला ह्याचा 1.5 तास आपल्याला परफेक्ट रेडी करणं गरजेचं आहे. याच्याशिवाय आपल्याला आपले गोल पूर्ण होणार नाहीत. आता काय वाचू, 2025 अटेम्प्ट देतोय, तर मी आतापासून काय करू? तर मला 2024 मध्ये जे आता 2025 मध्ये आता इयरबुक आलंय, 25 मध्ये जे इयरबुक आलंय जानेवारी महिन्यामध्ये, ते इयरबुक मला पूर्ण करावं लागेल, कारण त्याच्यात माहिती 2024 ची सगळी आहे. मग 24 ची माहिती कंप्लीट लागेल. आणि जानेवारी पासून जे आता 2-2 महिन्याचे अंक येतात, सिम्प्लिफाईडचं किंवा अभिनव प्रकाशनाचं, कोणाही महिन्याचं, कोणाचंही, पण मग महिन्याचे नका घेऊ, खूप वेळखाऊ आहे आणि बरंच अनावश्यक कचरा आपण बरंच कलेक्ट करत राहतो. म्हणून शक्यतो 2-2 महिन्याचे अंक घ्या. जसं की आता फेब्रुवारी संपत आल्यानंतर मार्च 1 तारखेच्या मार्चच्या आसपास 2 महिन्याचा अंक येईल, जानेवारी फेब्रुवारीचे एकत्र, असं एकत्र घ्या. आणि मग ते जानेवारी फेब्रुवारीचा अंक संपेपर्यंत मार्च संपतो आपला, मग एप्रिलमध्ये पुन्हा येईल. आणि साइड बाय साइड इयरबुक, आणि हे इयरबुक 2025चं काय आणि कसं करायचंय याच्या रिलेटेड मी दररोज आता इथून पुढे जे आता हे आज सांगितलंय, तर याप्रमाणे मी आणखी एक लेक्चर नेक्स्ट टाकत असेल, ज्याच्यामध्ये तुम्हाला मी याचे पेजेस सहित काही टॉपिक देत असतो. म्हणजे आता ह्या लेक्चर नंतर एक व्हिडिओ येईल, त्या व्हिडिओमध्ये मी काय सांगेल ह्याचं एक ऑर्गनाइज शेड्यूल बनवून देईल. त्या शेड्यूलमध्ये काय राहील की गणित बुद्धिमत्ता या रिलेटेड तुम्हाला दररोज 1 टॉपिक 2 टॉपिक करायचे, ते 2 टॉपिक बद्दलचं या आठवड्यातलं प्लॅनिंग असेल. आता इथं मी करंट अफेअर सांगितलंय, तर मी करंट अफेअरचे मी पेजेस बघतोय. अवरेज समजा सिम्प्लिफाईड किंवा अभिनवचं आहे, आणि ते जर समजा सिम्प्लिफाईड अभिनवचं 350 पानाचं पुस्तक आहे, तर मी दररोज सांगत असतो की सोमवार ते शनिवार 6 दिवसामध्ये रोज तुम्ही किती पानं वाचू शकता, तर साधारण मी तुम्हाला 1.5 तास वेळ दिलाय, तर 10-12 पानं वाचू शकता. अवरेज एका तासात 10 पानं होतात. मग आपण मी 10 पानं सांगितलेले असतील. मग सोमवार ते शनिवार 10 पानं दररोज, म्हणजे मी 60 पानं सांगेल. मग मी आता लिहितानाच लिहिल नेक्स्ट लेक्चरमध्ये की पेज नंबर 1 ते 60 सोमवार ते शनिवार करंट अफेअर एवढं झालं पाहिजे. म्हणजे रॅन्डम आता हे आज निघाले संपलं, मग आता उद्या हे पुढच्या शनिवारी भेटतील तेव्हा म्हणतील सर ते करंट अफेअरचे 20च पानं झालेत, रोज करत होतो मी 20 पानं, नाही चालणार असं. म्हणून त्याचाही मी ऑब्जेक्टिव्ह दिला असेल. आता त्याचा हे मी तुम्हाला डिटेल प्लॅन समजून सांगतोय, पण याचा एक स्पेशल आणखी एक लेक्चर दिल्याच्या नंतर जो कॉन्सॉलिडेट असेल 10 मिनिटाचा असेल, त्याच्यामध्ये पूर्ण टाइम टेबल प्रॉपर जे कोणत्या दिवशी किती पानं किंवा टॉपिक काय करायचे त्याच्याबद्दलचा शेड्यूल येईल, ते ह्याच्यानंतरचा लेक्चर. फक्त आज मी तुम्हाला पिक्चर आउटलाईन देतोय, नेक्स्ट वीक पर्यंत काय काय करायचंय त्याचं डिटेल सांगतो. एवढं डिटेल मी नेक्स्ट लेक्चरमध्ये सांगणार नाही, कारण ते 10 मिनिटात सगळं पिक्चर मी पूर्ण केलेलं असेल. आता यामध्ये करंट अफेअरचा पार्ट 1.5 तास करायचा आहे,
आणि सोर्स सांगितला तो एक इयरबुक करायचा 25चा 24चा नाही, कारण 24च्या इयरबुक मध्ये 23ची माहिती असते. हे सत्य आहे की आयोग 23-22चं पण विचारतंय, पण आपण किती किती इयरबुक करायचे म्हणून त्याच्या भानगडीत नका पडू. 25चं इयरबुक आणि जानेवारी पासूनचे 2 महिन्याचे अंक, याप्रमाणे आपण पुढचं प्रिपरेशनचा घटक आपण कंटिन्यू करणार आहोत. हे 2 झाले. आता हे 2 कॉमन आहेत आणि इथपर्यंत आपला अभ्यासाचा वेळ गेला. 3 तास इंग्लिश किंवा मराठी, 2 तास गणित बुद्धिमत्ता, 5 तास आणि इथं 1.5 तास, 6.5 तास आता अभ्यासाचा वेळ गेलेला आहे. 6.5 तास. आता याच्याशिवाय आपल्याकडं कोर टाइम 2.5 तासाचा आहे. 2.5 तास. आणि कोर टाइम मध्ये 2.5 तासामध्ये मी एक विषय घेतोय जो जीएसचा आहे आणि त्याच्यामध्ये आता बऱ्यापैकी कनेक्टेड व्हावा किंवा लगेच तुम्हाला विषयाची लिंक लागावी आणि बारीक सारीक गोष्टी त्याच्याबद्दलच्या क्लिअर करता याव्यात, यासाठी मी तुम्हाला एक विषय देतोय जो म्हणजे आता इमिडिएटली मी याच्यामध्ये राज्यघटनाच घेतोय. ह्याच्यात बरेच जणांची बॅच झाली आहे किंवा बरेच जण बॅच करतायत किंवा काही जणांचा अभ्यास झालाय, तर हा झटपट कव्हर करता यावा, अभ्यास करायला समजावा, यासाठी मी राज्यघटना घेतोय. मग आता तुमची कुणाची बॅच झाली नसेल, ते सेल्फ स्टडी करत असतील, काही हरकत नाही. मग आता हे मी कशातून करू, तर हे जे राज्यघटनेचा विषय आहे, ज्यांनी कोणी बॅच केलं नाही त्यांनी एम लक्ष्मीकांत मधून करावं. ज्यांनी बॅच केली आहे त्यांनी क्लासच्या नोट्स मधूनच करावं आणि ज्यांनी बॅच चालू आहे त्यांनी बॅच चालू सोबत ते टार्गेट फॉलो करावं. मग आता तुमच्यापैकी काही जणांची आता बॅच चालू आहे, तर त्यांनी आता मी राज्यघटनेला जो वेळ देतोय तो 2 तास देतोय. 2 तास. तर हा 2 तास तुम्ही घरी जाऊन सेल्फ स्टडी मध्ये द्यायचा नाही. जसं मी गणिताला सांगितलं, तुम्ही बॅच करत आहात तर घरी जाऊन वेळ द्यायची गरज नाही. पॉलिटीची बॅच करत आहात, घरी जाऊन वेळ द्यायची गरज नाही. मग आता तुम्ही बॅच करताय म्हणजे मी जे टाइम टेबल 9 तासाचं सांगितलंय त्यामध्ये तो टाइम ऑटोमॅटिकली इन्क्लूड होऊन जाईल आणि ज्यांची बॅच झाली आहे त्यांनी 2 तास रिव्हिजनला द्यायचंय. याप्रमाणे हे टार्गेट कंप्लीट करण्यावर भर द्यावा. मग यामध्ये आता मी नेक्स्ट जे व्हिडिओ टाकणार आहे त्याच्यामध्ये मी सांगेल या राज्यघटनेचे कोणते टॉपिक करायचे, किती टॉपिक करायचे आणि ह्या 2 तासासोबत तुम्हाला हाफ आवर रिव्हिजन करायचंय आणि हाफ आवर पीवायक्यू सॉल्व्ह करायचे. वेगळा वेळ काढायची गरज पडणार नाही थोडाही. याप्रमाणे इथला घटक आपल्याला कंप्लीट करण्यावर भर द्यावा लागेल. हे राज्यघटनेचा पाठ. आता इथं पण 2.5 तास गेले आणि ऑलरेडी आपण 6.5 तास पकडले होते. हे 7, 8, 9 तास झाले. हे 9 तास म्हणजे तुमचा कोर स्टडी टाइम आहे. म्हणजे म्हणतो ना की बसलेला टाइम नाहीये कोण, हा स्टडी केलेला टाइम आहे. आणि आता तुम्ही सांगा हे 9 तास कुणाला शक्य आहे? ह्याच्यात काय असं मी एवढं भन्नाट शेड्यूल दिलं होतं की जे तुम्हाला करायला डिफिकल्ट वाटते असं? पण ही गोष्ट कन्सिस्टंटली फॉलो करणं तेवढंच चॅलेंज आहे. कारण हे ठीक आहे ना, गणित बुद्धिमत्ता करंट अफेअर 2-3 विषय आहेत, करायचे होईल तसं बघू. एक आठवडाभर बसलं सगळं फिनिश होऊन जाते. हे आता बोलायला गोड वाटते पण असं होत नाही आणि कन्सिस्टंटली पुढे काम करताना बऱ्याच गोष्टीचे चॅलेंजेस पण येतात. आणि यामध्ये तुमच्या टाइम टेबल मधून 3 तासाचा पहिला जो पार्ट आहे इंग्लिश किंवा मराठीचा तो कधीच बदलणार नाही पुढचे 5 महिने. पण इमिडिएट बदल होईल पुढच्या 20-22 दिवसामध्ये किंवा 20-25 दिवसामध्ये, तो म्हणजे करंट अफेअर. हा बाजूला पडेल. इथं मी नवीन विषय घेईल. इथं महिनाभराच्या दरम्यानच्या कालावधीत हा बाजूला पडेल. हा महिनाभर मॅक्झिमम महिनाभरापर्यंत चालेल. महिनाभराच्या कालावधीपर्यंत हा बाजूला पडेल. मग इथं पुन्हा नवीन विषय येतील आणि हे जे विषय चालतील हे कन्सिस्टंटली बदलतील आहे. आणि हे 9 तास माझा कोर टाइम आहे. त्याच्याशिवाय तुम्हाला असं वाटलं की अजून आता मी काय पुढे करेल की जसं की पीवायक्यू आहेत तर पीवायक्यू साठीचा टाइम मी इथं पण दिलाय, इथं पण दिलाय आणि इथं पण दिलाय. तर याच्यात मला आणखी 1 तास मिळतो अभ्यासाला. तर मी काय करेल इथून पुढे नेक्स्ट वीक नंतर हा अभ्यासाचा टाइम वाढवेल. पीवायक्यूचा टाइम 2.5 तास म्हणजे अर्धा तास जो आहे तो थोडासा कमी करेल आणि रिव्हिजन मधला 15-20 मिनिटाचा टाइम पण मॅनेज होऊ शकतो. मग मी ह्याला सांगेल 3 तास करायला तर तुमचा अजून 7-8 दिवस अभ्यास लवकर संपेल हा विषय. हे पण
मी जस्ट सांगतोय की पुढे याप्रमाणे मॉडिफाईड होऊ शकतं शेड्यूल. जेव्हा मला असं वाटलं की हे इझिली कव्हर होतंय, तर आता हे होतंय की नाही, झालंय की नाही, काय करताय तुम्ही, हे सगळं मला नेक्स्ट वीक मध्ये समजेल. तोपर्यंत त्याच्यात काही बदल नाही. नेक्स्ट वीक मध्ये मला तुमच्याकडून काय आउटपुट दिसतंय, तुम्ही काय केलेलं आहे, हे मी अगोदर बघेल. मग मी त्यानंतर पुढे ह्याच्यात काय बदल करायचं ठरवेल. आणि मला तुम्हाला पण जमते की नाही हे मला बघावं लागेल पुढच्या आठवड्यात. मग ह्याच्यामध्ये चेंजेस. तोपर्यंत काही बदल करण्याचा उद्देश नाही. पण जेव्हा तुम्ही जुलै 15ला बघाल, तेव्हा तुम्हाला GS2 मध्ये टोटल सब पॉइंट्स 10 टॉपिक आहेत. डायरेक्ट बघितलं तर 8 आहेत. म्हणजे असे जसं की इतिहास, भूगोल, पॉलिटी, इकॉनॉमी 4 झाले, मॅथ 5, बुद्धिमत्ता 6, एन्व्हायरमेंट 7, सायन्स 8, करंट अफेअर 9, असे एकूण 10 विषय आहेत. हे 10च्या 10 विषय फक्त वाचून नाही होणार आहेत, रिव्हिजन सहित कंप्लीट होणार आहेत. आणि तेही तुमच्या ग्रुप सीच्या परीक्षेपर्यंतच. कारण मी आत्ता तुमचा सकाळचा 3.5 तासाचा 3 तासाचा वेळ सोडला इंग्लिशचा किंवा मराठीचा जे तुम्ही कराल ते सोडला, तर दिवसभराचा जो वेळ आहे ना, सगळा मी GS ला दिलेला आहे. आणि आता थोड्या वेळासाठी मेसचं डोक्यातून बाहेर काढा आणि आता ग्रुप सीच्या प्रीच्या पॉईंट ऑफ विचार करा. ग्रुप सीची प्री कधी आहे? मे मध्ये. मे मध्ये किती तारखेला आहे? 4 मेला. आता 4 मेच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं तुमच्या हातामध्ये किती आहे? एप्रिल, मार्च आणि फेब्रुवारीचे 15 दिवस, असे मिळून तुमच्याकडे 75 दिवस बाकी आहेत. ह्या 75 दिवसामध्ये माझ्या समोर काय गोल आहे? आता तुम्ही पहा, प्रीचे इथले 20 प्रश्न आहेत, इथले 15 प्रश्न आहेत, हे 35 आणि हे पॉलिटीचे 15, 50 झाले. हे 50 पैकी हे 30 मार्काचे पुढच्या महिनाभरात हे संपलेले असतील. यामध्ये दुसरे 2 विषय संपतील, त्याच्या ठिकाणी पुन्हा दुसरे 2 विषय येतील. हे चालूच राहील, यात काही बदलणार नाहीये. आणि हे जेव्हा रिडिंग करणार आहोत त्यासोबत आपलं रिव्हिजन करणार आहोत. आणि हे मी ज्या स्पीडने घेतोय ते मेन्स लेवलला डीप मध्ये प्रॉपर करण्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने घेतोय. ज्याला असं वाटतंय की नाही राज्यघटना माझी ऑलरेडी बरीच झाली आहे, तो निघू शकतो स्पीडनं. माझ्या तो पुढे जात असेल तर चांगली गोष्ट आहे उलट. मग त्यांनी काय करावं? अजून जास्त रिव्हिजन करावं, अजून जास्त डिटेलमध्ये काही मटेरियल करावं. मी माझा हा शेड्यूल मी कोणाला समोर ठेवून सांगतोय, हे आज पहिल्यांदा सुरू करतायत, ह्याने आता बेसिक पासून वाचतायत, तर त्यांच्यासाठी म्हणून हे सुरू केलेलं आहे. आणि हे आता इथपर्यंत काय झालेलं आहे? शेड्यूल टोटल 9 तासाचं, 9 तास. याच्यामध्ये मी तुम्हाला 1 तास अजून प्लस करणार आहे, 1 तास ते 1.25 तास. तो तास 1.25 तास असणार आहे स्टेट बोर्ड शालेय पुस्तकं. आता हे शालेय पुस्तकं कुणाला गरजेचं आहे? ज्याचे वाचून झाले नाहीत त्यांनी. शालेय पुस्तकं ह्याला 1.5 आवर दररोज महत्वाचं आहे. दररोज कधीपर्यंत? 15 फेब पासून 15 मार्च पर्यंत. ज्यांनी आत्ता अभ्यासाला सुरुवात केली आहे, ज्यांचा आत्ता शेड्यूल सुरू झालेला आहे, ज्यांना अजून या स्पर्धा परीक्षेतलं काहीच माहिती नाही पण 25 अटेम्प्ट काढायचंय, त्यांना ह्या 9 तासाशिवाय हा 1.5 तास अभ्यास कंटिन्यू करायचा आहे. आणि ज्यांना असं वाटतं नाही माझं सगळं स्टेट बोर्ड झालंय परफेक्ट, मला काहीच करावं लागत नाही, आता मी स्टेट बोर्ड वाचणार नाही, तर त्यांनी काय करावं? ह्या 1.5 तासामध्ये ठोकळा वाचावा. स्टेट बोर्डचा जो ठोकळा आहे ना, ते ठोकळा रिव्हिजन करावं, रिव्हिजन साठी घ्यावा ठोकळा. हे करायला हरकत नाही. आणि ज्यांना वाटतंय की नाही मी 9 तासच तेवढे बस झाले, यापेक्षा मी जास्त वेळ देऊ शकत नाही, काही प्रॉब्लेम नाही, गरज नाही आहे. पण हे दोन्ही जे आहेत ना, हे स्वैच्छिक आहेत, हे टार्गेट मध्ये नाही आहेत. हे म्हणजे बेस ग्राउंड आहे, आपल्या प्रिपरेशनचा बेस ग्राउंड पूर्ण करण्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यू असलेला रिअल पार्ट आहे. कंपल्सरी आहे, करावं लागेल. पण कुणासाठी? ज्यांनी केलं नाही त्यांच्यासाठी. ज्यांचं झालंय त्यांनी ह्याचा हा 1.5 तास जिकडे कुठं फ्रुटफुल अजून वाढवता येईल त्याचा वाढवा. पण मी एक्सपेक्टेड ठरत नाही की तुम्ही 9-10 तास अभ्यास करत असाल, तुम्ही 10-12 तास पण करू शकता. मग बाकी 1-2 तास अजून वाचा की काही पण. जे काही मी इथं सांगितलं त्याच्यात कुणाची स्पीड कमी असू शकते, ज्याला वेळ लागेल, ज्याला पुन्हा पुन्हा बघितल्याशिवाय काही गोष्टी लक्षात राहत नाहीत, त्याला अजून वेळ लागेल, तो वाढवेला आहे. पण कोणता एक अवरेज विद्यार्थी जे अवरेज टाइम मध्ये करू शकतो ते इथे मी सांगितलेलं आहे. आणि याप्रमाणे शांतपणे शिस्तबद्ध पद्धतीने गेलं
तर तुम्ही या टार्गेट प्रमाणे एप्रिल एंडिंग पर्यंत सगळं संपवलेलं असेल, कुठलीही घाई न करता. आणि मे जी परीक्षा द्यायची आहे तर हे फक्त संपवणं अपेक्षित नाही, ह्याचं रिव्हिजन पण महत्वाचं आहे. ग्रुप सीच्या परीक्षेला तुमच्यापैकी कोण कोण आहे? ओके, तर त्यांनी हे याप्रमाणे आता ऑलरेडी बरंच रिडिंग केलेलं आहे, बरंच प्रिपरेशन झालेलं आहे. तर याच्या रिव्हिजनला वेळ देता येईल कसं, ह्याला स्पीडमध्ये कव्हर करता येईल कसं, याच्यावर भर द्यावा. पण माझा गोल या ऑब्जेक्टिव्ह मधून मॅक्स फक्त ग्रुप सी फॉलो करणे नाही आहे. मला तुम्हाला ग्रुप बीच्या मेन्सच्या जीएस ला कमी पडू द्यायचं नाही, म्हणून मी याला घाई नाही करणार आहे. तर तुम्ही तुमचा वेळ वाढवू शकता आणि वाढलेल्या वेळामध्ये दुसरा एखादा विषय वाचायला घेऊ शकता. तुम्हाला वाटलं नाही तुम्ही सर पॉलिटी सांगितलं 2 तास, पण हे 2 तास वाचल्यामुळे माझे 2 तासात 2-2, 3-3 टॉपिक व्हायला लागलेत. आणि तुम्ही सांगितले पॉलिटीला पुढच्या 20 दिवसात कव्हर करायचं होतं, माझं 10 दिवसात कव्हर झालं. हरकत नाही, फिनिश करा. आणि ग्रुप सी साठी म्हणून तिथे पुन्हा इकॉनॉमी सुरू करा. आणि मी जेव्हा इकॉनॉमी सांगेल तेव्हा माझ्यासोबत पुन्हा रिव्हिजन करा. पुढे जायला भरपूर ऑप्शन आहे, पण मागे नाही राहायचंय. जे मी टार्गेट देतोय त्याप्रमाणे, कारण माझा गोल ग्रुप बीच्या मेन्सला प्रिपेअर करणे आणि साइड बाय साइड हातामध्ये ग्रुप सी घेणे आहे. आणि याप्रमाणे मी तुम्हाला आता जे इथं दिलंय पॉलिटी, हे पॉलिटी आणि करंट अफेअर पुढच्या 20-25 दिवसात संपेल याप्रमाणे मी प्लॅनिंग करून देतोय. करंट अफेअरला अवरेज आठवड्याला 60 पानं होत आहेत, म्हणजे 300 पानांचं पुस्तक आहे अवरेज, म्हणजे आपलं 5 एक आठवड्यामध्ये संपेल, म्हणजे महिना 15 मार्च पर्यंत करंट संपेल. मग करंटला रिव्हिजन पण होणार पुढे, आणि रिव्हिजनला वेळ कमी लागतो. रिडिंगला जर आपण 1 महिना घेतलाय तर रिव्हिजनला 15 दिवस पुरेसे असतात. मग हे पुढे ग्रुप सीच्या पॉईंट ऑफ व्ह्यू रेडी होऊन जातं. मग एप्रिल एंडिंग पर्यंत सगळ्या जीएस रिडिंग प्लस रिव्हिजन होणार आहे. तर मे आणि जून आणि जुलै अजून किती 2.5 महिने आहेत कशासाठी? जीएस साठी. आणि पुन्हा काय करणार आहे? रिव्हिजन पेपरची प्रॅक्टिस. आणि मी मागे काही दिवसापूर्वी बोललो होतो, इमॅजिन करून चला जर आपलं सगळं आपलं जीएस जर एप्रिल पर्यंत संपलं असेल तर मे, जून आणि जुलै 75 दिवस आहेत. आणि जर आपण त्या 75 दिवसामध्ये 75 इंग्लिशचे पेपर आणि मराठीचे पेपर व जीएसचे पेपर सॉल्व्ह केले तर कसं वाटेल? आपण 70 धरू, त्या 70 मध्ये 35 पेपर पेपर 1 चे आणि 35 पेपर पेपर 2 चे. मग याप्रमाणे काय होईल? 70 पेपर म्हणजे 7000 क्वेश्चन सॉल्व्ह होतील. आणि जुलै 15 ला जर 7000 क्वेश्चन सॉल्व्ह झाले असतील, ऍड आली तेव्हा तुम्ही काय म्हणाल? सर आता प्रीसाठी काय करू? काय करायचं बाकीच राहिलं नाही. कारण 15 जुलै पासून हा जो जीएस आहे तो एकतर एप्रिलच्या अगोदर वाचून झालाय, म्हणजे आत्ताच ऑलरेडी तुमचा एक बार वाचून झालाय. आणि तुमच्यापैकी कोणी आत्ता स्टार्ट केलं आज तर त्याचं एप्रिल पर्यंत संपेल एकदा वाचून. मे, जून, जुलैमध्ये 2दा रिव्हिजन होईल आणि 35 पेपर सॉल्व्ह करून होतील. आणि 15 जुलै पासून पुढे जेव्हा अजून 3 महिन्यावर प्री असेल, 3.5 महिन्यावर, तेव्हा अजून पुढे 90 दिवसापेक्षा जास्त दिवस आहेत. मग 90 दिवस काय? पुन्हा 90 पेपर. कशाचे? प्रीचे. आहेत का एवढे? भरपूर आहेत. आयोगाचे 40-45 आहेत. आत्ताच आपण आयोगाचे 60 पेपर सॉल्व्ह केले, अजून 30-40 क्लासचे पेपर घेतले. 90 डेज 90 पेपर. मग कशी अॅक्युरसी येत नाही आणि कशी स्पीड येत नाही? आणि रोज कार्यक्रम काय? 1 तासाचा, ठरवून 1 तासाचा कार्यक्रम. मग याप्रमाणे आता कोणाला ते वाटेल सर एवढे 9 तास तुम्ही सांगता होईल का? अहो आपण बसतो ऑलरेडी 9 तास, करतोच आहे. आणि करत नसेल तर करावं लागेल. कसं करू? कसंही करा. सकाळी करा, दुपारी करा, रात्री करा, लेट नाईट करा, पहाटे उठून करा, कधी पण करा. हे काही 9 तास आपल्याला समाधीस्थ बसायचं नाही आहे. बघितलं आपण आहे 2-3 तास तर इंग्लिश मराठीचा क्लासमध्येच चाललाय, क्लास करत असतो तर. बुद्धिमत्ता गणित किती वेळ दिलाय? 1.5 तास 2 तास. करंट जेव्हा मला कंटाळा आला तेव्हा मी बसतो 2 तास. करतोच का अभ्यास मी पॉलिटिक्सचा? कुठे अभ्यासाला बसलोय आपण आहे? हे बघून कुठं वाटतंय का अभ्यासाला बसल्यासारखं आहे? पण आहेत किती? 9 तास, मिनिमम 9 तास. अवरेज 10.5 तास आहेत. ह्याच्यात अजून बऱ्याच गोष्टी पुढे ऍड होतील. ह्याचा टाइम कमी होत जाईल पुढे. ऍड काय होईल की पेपर सॉल्युशन दररोज 1 तास एक पेपर सॉल्व्ह करायचा आहे. हे पुढे अजून 1 महिन्यानंतर ऍड करत जाईल. जेव्हा आता हे आज मी सगळं तुम्हाला प्लॅन देणे हे चुकीचं आहे. आता जेवढं झेपतंय आठवडाभरामध्ये, ज्या गोष्टी पॉसिबल आहेत, ज्या गोष्टी विजन पुढे क्लिअर होणार आहे की आपण असं केलं तर काम पूर्ण होऊ शकतं, ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर करणे हा इथला ऑब्जेक्टिव्ह आहे. या बेसिसवर आपण काम करणार आहोत, जेणेकरून या पद्धतीने आपल्याला ते गोल पूर्ण करता येत यावेत. पण एप्रिल एंडिंग पर्यंत सगळं जीएस संपेल आणि इंग्लिश मराठीपैकी एक इंग्लिश किंवा मराठी संपेल.
एप्रिल एंडिंग पर्यंत सगळं जीएस संपेल, एक इंग्लिश किंवा मराठीपैकी संपेल. मे जून जुलै दोनदा रिव्हिजन होईल जीएसचं, आणि इंग्लिश मराठीपैकी राहिलेलं इंग्लिश मराठी जे राहिले ते संपेल. मग जुलैला इंग्लिश मराठी सगळं क्लास सोबत रिडिंग रिव्हिजन पेपर पण झालेत, आणि जीएसचं 3दा झालेलं आहे, एकदा रिडिंग 2दा रिव्हिजन. मग तिथून पुढे 3.5-3.5 महिन्याचा वेळ राहतो, ज्याच्यामध्ये आपल्याला प्रीचा अभ्यास इझिली कव्हर करता येतो. हे तुम्हाला मी लॉंग टर्मचं मी काय विजन ठेवून काम करतोय किंवा कशाप्रमाणे आपण पुढे जाणार आहोत त्याचं पिक्चर आहे. आणि त्यासोबत इथं जे इमिडिएटली हे जे सांगितलंय हे फक्त आठवडाभरापुरतंच आहे. ह्याच्यात आता पुढे आठवडाभरामध्ये काही टायमिंग थोडंसं कमी अधिक होतील, काही थोडंसं विषयाचं इनपुट एक्स्ट्रा ॲडव्हान्टेज ऍड होईल. ह्याप्रमाणे हे तुम्हाला त्याचे अपडेट आपल्या ऍपच्या या मेंटरशिप कोर्समध्येही मिळतील डेलीमध्ये, आणि यासोबत इथं जे काही आपलं चाललंय त्याच्यामध्येही बारीक सारी गोष्टी कम्प्लीट बघायला मिळतील. याप्रमाणे आपण पुढे कव्हर करणार आहोत. इथं मला अभ्यास किती करायचा? 9 तास. आणि 9 तासामध्ये तुम्ही आता बघितलं तर मागे आता मागच्या पेजवर बघितलं इंग्लिश मराठी, तिकडे क्लास आणि अभ्यासामध्ये 3 तास चाललेत. हे मात्र गणित बुद्धिमत्ता कधी करा? दिवसभरातला वर्स्ट टाइम जो असेल, ज्या वेळेला आपला झोप येते, कंटाळा येतो, तेव्हा घेऊन बसा. करण कधी करा? जेव्हा जीएसचा अभ्यास करून होतो त्यानंतर आपली थोडीशी गाडी स्लो चालते, थोडंसं आपण चाललंय म्हणून चालत करतो, तेव्हा करण घ्या. पण बुद्धिमत्ता गणित आणि करण प्राईम टाइम मध्ये करू नका. जो क्वालिटी टाइम असतो अभ्यासाचा, तुम्हाला असं वाटतं की सकाळी 10 वाजेपर्यंत माझा मस्त अभ्यास होतो, तेव्हा गणित बुद्धिमत्ता करंट असला काही कार्यक्रम घेऊ नका. PYQ कसला नाही घ्यायचा. जो कोर टाइम आहे, जेव्हा आपलं डोकं शांत असतं, मस्त अभ्यास करू शकतो, पॉलिटी फटाफट जेवढं जास्त होईल तेवढं संपवा. हे आता तुम्ही बरेच जण ह्या गोष्टीशी या विषयाशी रिलेट आहात, थोडंसं म्हणतो ना कॉन्फिडंट आहात, म्हणून मी या विषयाला घेतलेला आहे. आणि हा विषय लवकर संपेल. मग याच्यासोबत आपण एक दोन आठवड्यानंतर यामध्ये बरेच बदल पुढे एक विषय होत राहतील. आता ह्याची चिंता करू नका. जसं त्याने बोललं मगाशी की सर आता पॉलिटी होते पण इतिहास भूगोल मागे पडल्यासारखं वाटतंय. आता लगेच काही इतिहास भूगोल नाही घेऊ शकत आपण आहे, पण 15 दिवसानंतर पुन्हा इतिहास भूगोल घेऊ तेव्हा तुम्हाला वाटेल सर पॉलिटी झालंय पण झाल्यासारखं वाटत नाही आहे. ते वाटत राहत असतं आहे. जोपर्यंत पेपर देत नाही, अटेम्प्ट करत नाही, अॅक्युरसी येत नाही, तोपर्यंत वाटतच राहणार आहे. म्हणून आता त्याची चिंता नाही करायची. शेवटी कसं आहे ना, आता तुम्ही पुण्यात आलात तर घरी आई कशी असेल, भाऊ कसा असेल हे वाटतच आहे, म्हणून आपण काही घरी नाही जाऊ शकत आहे. आणि त्यांनाही असं वाटतं तुम्ही पुण्यात जेवले की नाही, नाश्ता केले की नाही, वाटतच आहे, पण ते काही नाही करू शकत आहे. आपल्याला खावंच लागतं, आपला अभ्यास करावाच लागतो. अगदी तसंच आहे. आपण घरी जाऊ शकत नाही, घरचे इथे येऊ शकत नाही. तसं आहे, काल इतिहास केला तर आज भूगोल करावा लागेल, आज पण इतिहास घेऊन बसतो, नाही चालत आहे. सो एखादे विषय मागे पुढे ठेवावेच लागतात. शेवटी कोणते मागे पुढे ठेवा, 30 एप्रिलला सगळं फिनिश करा. 30 एप्रिल जीएस ऑल कंप्लीट झालेला असेल, याप्रमाणे माझं शेड्यूल असेल. आता मी घेतलं एकच जीएस, पण पुढे ज्याप्रमाणे मी शेड्यूल सांगेल त्याप्रमाणे 30 एप्रिल पर्यंत ऑल जीएस आपले कंप्लीट झाले असतील आहे. आणि हे पॉलिटी पण कसा होईल त्याच्याबद्दल मी पुढे आता जे नेक्स्ट व्हिडिओ देईल त्याच्यामध्ये पॉलिटीचे कोणते टॉपिक करायचे स्टार्टिंग पासून, त्या टॉपिकला किती दिवस लागेल, त्याच्यात किती पेजेस असणार आहेत, हे सगळं मी सांगणार आहे. ज्यामुळे कसं संपेल लक्षात येईल, हे पण कसं संपेल लक्षात येईल आहे. हे काही आता 3 महिन्यासाठी नाही दिलेलं आहे, जस्ट वीक साठी आहे. याप्रमाणे आपण वीकमध्ये या घटकावरती भर देऊन पुढे काम करतोय. आत्ता फक्त 9 तासाचं काम आहे. त्याच्यात बघितलं तर सिरियसली एवढंच काम आहे. पण मी तुम्हाला विचारेल नेक्स्ट वीकमध्ये करंट वाचलात, किती टॉपिक झाले, किती पेजेस झाले, आणि फक्त वाचून फिनिश करून चाललो नाही आपण, त्यासोबत त्याच्यावर थोडंसं रिव्हिजन पण करतोय. 10-15 मिनिटं त्याच टॉपिकला जे अंडरलाईन करून ठेवलंय बघणार आहे, रिपीट बघणार आहे, काय लक्षात राहते त्याच्यावर मी थोडासा विचार करणार आहे. फक्त आपण पळत नाही चाललोय, त्याच्यावर साइड बाय साइड रिव्हिजन, PYQ हेही सॉल्व्ह करतोय, ज्यामुळे त्याचं क्वालिटी इम्प्रुव्हमेंट काम होईल. याप्रमाणे त्याच्यावर भर देण्याचा प्रयत्न या अंतर्गतच्या विषय व्यवस्थेमध्ये आहे. हे लक्षात ठेवून आपण पुढे गोल सुनिश्चित करूयात आहे. इथपर्यंत आता काय समस्या आहेत, काय शंका आहेत सांगा, जे मी गोल दिलंय त्याप्रमाणे. ऑनलाईन विद्यार्थ्याचे प्रश्न मी वाचलेत. डायरेक्ट ठोकळा वाचू का, तर त्यांनी वाचावं ज्यांनी ऑलरेडी स्टेट बोर्ड वाचून झालेत. त्यांनी ठोकळा वाचायला सुरू करू शकता 1-1.5 तासामध्ये. आणि ज्यांनी वाचलं नाही स्टेट बोर्ड त्यांनी ठोकळा डायरेक्ट घेऊ नका, स्टेट बोर्ड अगोदर फिनिश करा. कारण स्टेट बोर्ड वाचल्यामुळे कन्सेप्ट क्लिअर होतात, फॅक्ट लक्षात राहतात आणि सोप्या भाषेत असतं. ठोकळामध्ये नोट्स आहेत, त्यामुळे नोट्स डायरेक्ट लक्षात येणार नाहीत.
स्टेट बोर्ड वाचून झालंय, ठोकळा रिव्हिजनसाठी घ्या, तुकडे करून घ्या त्याचे सरळ. इतिहास, भूगोल, पॉलिटी, इकॉनॉमी तुकडे करा आणि आठवड्यासाठी 10 दिवसासाठी एक एक तुकडा घ्या आणि जे काही आपण इकडे विषय वाचतो त्यासोबत ते तुकडे कव्हर करायला सुरुवात करा. आणि त्यासोबत डायरेक्ट बाकी 2026चा अटेम्प्ट, 26च्या अटेम्प्टसाठी 2025चा अटेम्प्ट म्हणजे रिहर्सल आहे असा विचार करून अभ्यास करा. एक प्रकारे आपण रिव्हिजन करतोय असं 2025 मध्ये अभ्यास करा. जॉब करत आहात तर जॉब करत असताना तुम्ही जॉबचा टाइम सोडून तुमचा जो काही राहिलेला टाइम आहे त्यामध्ये कधी 1.5 तास काढता येईल, कधी 2 तास काढता येईल त्याचं प्लॅनिंग करा. मग जॉब करत आहेत तर तुम्ही 9-10 पासून सकाळी बिझी आहात तर सकाळी 1-2 तास घ्या, त्याच्यामध्ये राज्यघटनेसारखा विषय कव्हर करा. तुम्ही जॉबवरून आल्यानंतर कंटाळलेले थकलेले आहात तर 1-1.5 तास करंट करा, झोपेपर्यंत 1-1.5 तास मॅथ रिजनिंग करा. हरकत नाही. कामं करण्याचे ऑप्शन ऑलवेज आहेत, पण कामं न करण्यासाठी भरपूर रिझन पण आहेत. तर हे तुम्ही जॉब करा, क्लास करा, सेल्फ स्टडी करा, गावात करा, पुण्यात करा, कुठेही करा, हे पॉसिबल आहे आणि प्रॅक्टिकल आहे. जे कुणालाही शक्य आहे असंच मी प्लॅन सांगितलाय. पण हे एवढं शक्य आहे आणि समजलंय म्हणून कोणीही आता पूर्ण करतंय असं होत नाही हे मला माहिती आहे. म्हणून तर आपण वीकली पुन्हा भेटणार आहोत आणि नेक्स्ट वीक पासून याबद्दलचा टार्गेट जे कोणी फॉलो करणार आहेत त्यांनीच कन्सिस्टंटली पुढे याच्यामध्ये जॉईन व्हावं, हे मी मागे पण ऑलरेडी सांगितलंय. आता हे आज याने आलेत, आता त्यांना वाटलं की सर ते काही होत नाही, पुढच्या आठवड्यात आले नाहीत आणि 2 आठवड्यानंतर पुन्हा अजून म्हणले की सर नाही मला आता पुन्हा असं वाटतं मी करावं. तर असं हे योग्य नाही आहे, कारण ते त्याची रिदम आणि त्याची मजा नाही. कारण मी पुन्हा पुढच्या आठवड्यात मागच्या आठवड्यात काय सांगितलं सांगणार नाही आहे. आता सुरुवात आहे म्हणून मी सगळं सांगतोय. तर पुढच्या आठवड्यात माझा गोल काय की आता ऑलरेडी जे केलंय त्याच्यात त्यांना अजून 2 पावलं उंचावर कसं घेऊन जाईल ह्याच्यावर माझा फोकस असेल आहे. आणि मी तेव्हा हा किती मागे पडला ह्याला कसं पुढे घेऊ यासाठी मी प्रयत्न नाही करणार आहे. जर ते कन्सिस्टंट हे शेड्यूल फॉलो करत असतील तर मागे कोणी पडू द्या, त्याला मी पुढे कसं वळायचं याचा प्रयत्न करेन. पण जो फॉलोच करत नाही, तो कन्सिस्टंटली येत नाही, त्या शेड्यूल लेक्चरला अटेंड करत नाही, लेक्चर बघत नाही. आता मी काल बोललो होतो ऑलरेडी की मागचे लेक्चर्स बघून या, ह्याच्यानंतर ते लेक्चर बघता येणार नाहीत. आता हे लास्ट सेशन आहे जे मी असं ओपन ठेवलेलं आहे. तर ज्यांना करायचंय तर त्यांनी सिरियस करावं यासाठी सेशन ठेवलेलं आहे, जेणेकरून त्याच्याबद्दलचं एक कमिटमेंट राहतं. मी पण माझा 2 तासाचा वेळ काढलाय, तर माझं डेली लेक्चर रेग्युलर बाजूला सारून हा वेळ काढलाय. तर मग त्याच्या मागे माझंही काहीतरी ऑब्जेक्टिव्ह आहे की ज्यामुळे तुम्ही सिरियसली त्याच्याबद्दल फोकस राहून काम करावं. तर ते गोल पूर्ण होत असेल तर मजा येईल आणि मी वेळ काढतोय त्याचाही काहीतरी पॉवरफुल घटक आउटपुट राहील. आणि याच्यासोबत मी डेली पण काही लेक्चर देतो आणि डेली म्हणजे डेली असतोच असं काही नाही. मला असं वाटलं की आज इमिडिएटली काही 10 मिनिटं सांगणं गरजेचं आहे. अशा आठवड्यात 3, 4, 5, 6 जसे लेक्चर येतील, एका दिवशी 2 पण येतील, काही असं नाहीये. पण एक बार आठवड्याचं तुम्हाला काम दिलंय तर त्यासोबत साइड बाय साइड दररोज पण बऱ्याच गोष्टी तुम्हाला देत असेल आहे. पण मेन गोल एवढाच आहे, काही करा कसंही करा पण त्या रिलेटेडचे सगळे घटक पूर्ण करणे आणि तुम्हाला ते करायला लावणे, तुमच्याकडून ते काम करून घेणे आणि या निश्चित ध्येय लक्ष्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करणे आहे. आणि यासाठी मी आता वीकली पुन्हा तुमचं प्रत्येकाचं काय काय झालेलं आहे, काय नाही, का होत नाही, काय कमी पडतंय, कशामध्ये आपण कमी पडतोय ह्याच्यावर चर्चा करणार आहे. आणि आपण एकमेकाला सहकार्य करण्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यू काम करू. कुणाकडे काही स्टडी मटेरियल नसेल, कुणाकडे काही नोट्स नसतील, कोणी कोणाला एकमेकांना देणे असे, कोणी शॉर्ट नोट्स काही काढले असतील तर एकमेकाला सहकार्य करणे आहे. जेवढं शेअरिंग करू, जेवढं ग्रुपमध्ये हेल्पफुल फायदा होईल असंच मी पुढे आणखी काही वाटलं मला ह्याच्यात त्या विषया रिलेटेड काही ऑब्जेक्टिव्ह ठेवून काही विशेष काम करता येईल तर त्याच्याबद्दल मी बरंच अजून याच्यात इनोव्हेटिव्ह काम करण्याचा प्रयत्न अजून 1-1.5 महिन्यानंतर करू. कारण आता काम सुरू तरी झालं पाहिजे, त्यानंतर मग स्टेप बाय स्टेप याचं प्रोफेशनल काय लेवलवर पूर्ण करता येईल. त्याच्यात तुम्ही आता मागाशी जसं बोलले की मॉडेल पेपर्स किंवा आयोगाचे पेपर्स कधी कसे काय करायचे वगैरे ह्याबद्दल आपण त्याचा शेड्यूलही सुनिश्चित करू. पण आत्ता महिनाभरात काय होईल, 2 महिन्यात काय होईल याचा काही चिंता न करता या आठवड्यात जे ठरलंय तेवढं तरी होतंय का एवढं काम पूर्ण करा. जर हे इझिली होते असं वाटलं, अजून याची क्वालिटी क्वांटिटी वाढवू. हेच करताना करताना नाकीनऊ येतात असं वाटलं, मग त्याला मॅनेज कसं करता येईल की जे 9 तासात झालं पाहिजे. हे करणं शक्यच नाही असं वाटतंय तुमच्यापैकी 10 जणांना, तर त्यांना शक्य कसं होईल यासाठी आपण काही प्लॅन करू. आपण बघितलं पण तुमच्यापैकी 50 जणांचं झालं आणि बाकी या 20 जणांचं झालं नाही, तर मग या 20 जणांचं कसं करता येईल. कारण यांच्यासाठी आपला मागे जायचं ऑप्शन नाहीये, कारण हे लोवेस्ट प्लॅन आहे. ह्याच्या अजून खाली घसरलो तर आपण मेरिट पासून खाली घसरू. तुम्हाला बरं वाटा म्हणून मी काही पण गोड गोड सांगत असेल
तर आपण खुश राहू, पण पास नाही होणार आहे. तर मग यांना पुढे आणण्यासाठी काय करता येईल की ज्याच्यावर आपण यांनी पूर्ण केलेल्या गोलप्रमाणे काम करता येईल. आणि जर हे तुम्ही सगळेच मस्त पूर्ण वेळेच्या आत परफेक्ट करत असाल तर अजून मी मगाशी बोललो, हा जो स्टार्टिंगच्या लेक्चरला बोलला होता, प्रोफेशनल वर्ग जो बंदूक लावून बसलाय पूर्णपणे, त्याला फाईट करायचंय, तर त्या लेवलला जाण्यासाठी अजून अर्लियर करू. मी ज्याचा विचार एप्रिलमध्ये करतोय त्याचा विचार आपण मार्चमध्ये पण करू शकतो. जसं तुम्ही हे याच्यात इनपुट आउटपुट टाकाल त्याप्रमाणे आपण त्याच्यावर भर देऊन पुढे कामाची सुरुवात करूयात आहे. ठीक आहे, काही शंका इथेपर्यंत? काही जणांचा प्रश्न असतो की सर सकाळी अभ्यास करू की रात्री करू, डेला करू की नाईटला करू. तर हे सगळं आपला स्वैच्छिक प्रश्न आहे, तुम्हाला जसं बेस्ट वाटतंय त्याप्रमाणे. महत्वाचं काय, आपल्याला झेपतंय का? लोक करतात नाईटला, आपल्याला झेपत नाही, गरज नाही. लोक करतात लेट नाईट, आपल्याला झेपत नाही, आपण पहाटे उठतो, काही इश्यू नाही. पण जे योग्य वाटतंय त्याचे फ्रुटफुल आउटपुट काय ते बघा. दुसरी गोष्ट, आपण हे सगळं गणित 9 तासात मोजत नाहीये. आपण गणित काय करतोय, विषय आणि विषयाचे टॉपिक आणि त्याचा आउटपुट निघेल असं हे किती बेस्ट होईल याच्यावर आपला फोकस असला पाहिजे. याप्रमाणे प्रिपरेशन करणे आहे. सोर्सेस सांगितलेत ऑलरेडी मागच्या लेक्चरमध्ये, टार्गेट दिलंय या लेक्चरमध्ये, शेड्यूल दिलेला आहे या लेक्चरमध्ये, मागच्या लेक्चरमध्ये बऱ्याच गोष्टी इथं मी पिक्चर क्लिअर केलेल्या होत्या आहे. आता हा लेक्चर ऑनलाईन रेकॉर्डेड स्वरूपातही असणार आहे. तिथं जरूर ज्यांना अजून काही इथल्या गोष्टी आठवल्या नाही, मिसिंग झाल्या असं वाटल्या तर एक बार पुन्हा रिपीट बघा. आता नेक्स्ट वीकपर्यंत आपण याप्रमाणे पुढच्या कामाला सुरुवात करू. पण इथंपर्यंत अजून काही तुमचे प्रश्न असतील तर सांगा. येस येस एक्झॅक्टली. जर इंग्लिश मराठी दोन्ही घेतले एकाच वेळेला तर त्या 9 तासाचे 12 तास होतील आहे. येस. मग जर कोणाला वाटलं की नाही मी आता करू शकतो, मला करायचं आहे, मी करतोय, जरूर जा, काही हरकत नाही. पण माझा गोल जसा आहे त्याप्रमाणे तो अचीव्ह होईल. मग तिथपर्यंत तुमचं काय होईल, अजून डबल होईल, एक्स्ट्रा रिव्हिजन होईल, काही हरकत नाही. जर 2 ऍट अ टाइम घेतले तर मग कोणी जीएस पण डबल घेऊ शकते एक्स्ट्रा, काही इशू नाही आहे. हा जीएस पाहिजेतच, कारण आपला गोल काय, कुठल्याही परिस्थितीमध्ये ग्रुप सी पण काढणे आहे आणि ग्रुप बी चं मेन्सचं जेवढं जास्त करू तेवढं पुढे जून जुलै नंतर ग्रुप बी ची प्री काढण्याची भीती राहणार नाही. जर आपण फक्त इंग्लिश मराठीच घेऊन बसलो दिवसभर, आणि आता कसं मेन्सचा टाइम आहे, आता तो ग्रुप बीच्या प्रीला अजून वेळ आहे, म्हणून जर दिवसभर आपण फक्त इंग्लिश मराठी घेऊन बसलो तर पुढचे 3-3.5 महिने इंग्लिश मराठीच करू आणि मे मधून जून मध्ये काय वाटायला लागेल, आपल्याला जीएसचं काहीच येत नाही आणि प्री मध्ये ऑलरेडी दुनियाचं कॉम्पिटिशन आहे. आणि तेव्हा भले मेन्स किती चांगले असो, जर प्रीच निघाली नाही तर वाट लागेल. म्हणून मग आता आपण हाफ पेक्षा जास्त टाइम जीएस ला देतोय. त्याचे 2 ऑब्जेक्टिव्ह आहेत, एक ग्रुप सी पण निघाली पाहिजे आणि त्यासोबत ग्रुप बीच्या मेन्सला तुमचं जीएस तर बेस्ट झालंच पाहिजे आणि ग्रुप बीच्या प्रीची भीती वाटली नाही पाहिजे. जुलैमध्ये तुम्हाला असं वाटलं पाहिजे बस परीक्षा होऊन जायला पाहिजे जुलैमध्येच, एवढी मी वाट पाहतो, एवढं जीएस आपलं तयार आहे मेन्सचं आणि तेवढंच प्रीचं, मग देन तुम्ही खरी स्पर्धा करायला तयार आहात, हा अर्थ निघेल म्हणून. येस, ठीक आहे, डन ऑल. अजून काही शंका असतील आपण थांबूयात. आपलं 9 ते 11चं सेशन होतं आज. काही प्रश्न असतील तर जरूर नंतरच्या लेक्चरमध्ये आणखी सांगा, इथं आपण सांगू. जीएस चे बॅच 1 सब्जेक्ट 3 महिने चालतात, मग 3 महिने जे बॅच चालू आहेत, जनरली जे बॅच चालू आहे काही विषयाचे जीएसच्या 3 महिने चालतात, जसं की माझी पण बॅच 3 महिने चालते. तर मग त्याचं काय करायचं, तर ते चाललंय ते चालू ठेवायचं आहे, हरकत नाही. सरांचा बॅचचा सिलेबस 2.5-3 महिन्यापर्यंत चालवतील आहे. 2 टॉपिक आपल्याला लवकर वाचून घ्यायचे, काही प्रॉब्लेम नाही. आणि जर नाही होतच नाहीये मग चालू दे त्या विषयाला. ज्यांचा प्रश्न टाकलाय त्याने की एखादा विषय 2.5-3 महिन्यापर्यंत चालतो तर 3 महिन्यापर्यंत चालू द्या. बाकीचे विषय जे सेल्फ स्टडी मध्ये करतोय ते कव्हर करा, काही विषयाचं रिव्हिजन करा. असं नाही की आता जसं की इंग्लिश किंवा मराठीची पण बॅच 3 महिन्यापर्यंत चालले, मी धरले 2.5 महिने, मग पुढे 15 दिवस काय करू, होऊ दे की त्याचं, तिथपर्यंत गेल्यानंतर बघू की आपण काय ते. ऍटलिस्ट किमान 70-80% जास्त ते ठरलेले गोल पूर्ण झाले पाहिजे. त्या 30 तारखे दिवशी 30 एप्रिलला इंग्लिश किंवा मराठी संपलंच पाहिजे असं हार्डकोर बॅरियर नाही आहे. 2-4 दिवस मागे पुढे होतं, हरकत नाही. तिथून पुढे अजून 2-4 दिवस आपलं शेड्यूल पुढे घेऊ,
मग जुलै 15ला सगळं संपणार होतं, जुलै एंडिंगला संपेल सगळं. आणि तोपर्यंत कदाचित शेड्यूल नवीन ऍड आली पण असेल, हरकत नाही. जुलै एंडिंग पर्यंत आपण वाढू. असं नाही की ते त्याच्या आतच डेडलाईन ठेवायची. त्याला आपण पुढे पण एक्सटेंड करू शकतो, असं काही बंधन नाही. पण आता काय की कसंही एक्सटेंड होणार आहे म्हणून मग मध्ये मजेशीर एन्जॉय करत गॅप करत चाललंय म्हणून चाललंय असं नाही करायचंय. आपलं पहिलं डेडलाईन आहे 30 एप्रिल, देन मग पुढे आपण स्टेप बाय स्टेप जाऊ. पण आता लोड घ्यायची गरज नाही. जे विषयाचे जे बॅच करतायत त्याप्रमाणे ते चालू ठेवा. काही विषय आपल्या सेल्फ स्टडीमध्ये ते राहिलेले टॉपिक कव्हर करायचा प्रयत्न करा. पण हे जे सांगतोय त्याप्रमाणे इम्प्लिमेंट होईल. उद्या रविवारी संध्याकाळी लेट नाईट पर्यंत सोमवार ते शनिवार काय करायचंय त्याचा याचा समरी व्हिडिओ येईल. ज्याच्यामध्ये टॉपिक, पेजेस, प्रत्येक दिवसाचा टाइम, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार या 6 दिवशी काय काय करायचंय त्याचा एक 10 मिनिटाचा शॉर्ट व्हिडिओ येईल. हे जे मी आज सगळं सांगितलंय त्याचं जस्ट शॉर्टकट मध्ये तुमच्यासाठीचा गोल येईल. इथे मी पूर्ण पिक्चर रिअल मध्ये क्लिअर केलेलं आहे. आणि या सगळ्यामध्ये काय होतं, कुण्या दिवशी आपण आजारी असतो, एक दिवस गेलेला असतो, कुण्या दिवशी आपला ब्रेकची गरज असते. हे सगळं कव्हर अप करण्याच्या पॉईंट ऑफ ना रविवार ब्रेक असतो. त्यामुळे रविवार हाफ डे स्टडीचा असतो. मग ते सोमवार ते शनिवार मध्ये काही प्लस मायनस झालं तर बॅकअप म्हणून रविवार असतो. त्यामुळे तुम्ही मागे नाही पडणार कधी पण. पण हे आता ऐकायला आणि बघायला सोपं वाटतं आणि खूप हलकं फुलकं कमी वाटतंय. पण 1-2 आठवड्यानंतर त्याची रंगीत तालीम खरी ओरिजिनॅलिटी कळायला लागते. मग देन आपण त्याच्याबद्दल खरी चर्चा नेक्स्ट वीक पासून पुढे विचार करायला लागू. तेव्हा त्याच्याबद्दल कामही पुढे कंटिन्यू करू. ठीक आहे, इथे थांबू आपण. पुन्हा भेटू नेक्स्ट वीक मध्ये. मी शक्यतो शनिवारच ठेवेल किंवा तसा वार तुम्हाला एक दिवस अगोदर ग्रुपवर किंवा आपल्या मेंटरशिप चॅनल व्हिडिओ लेक्चरच्या बॅच मध्ये सांगेल. त्यानुसार पुढे त्याच्याबद्दल अपडेट राहा. कधीही झोपण्याच्या अगोदर एक वेळेस ऍप मधला मेंटरशिप मधला कोर्स हा लेक्चर बघितल्याशिवाय राहू नका. आणि नेक्स्ट डेला त्यानुसार काम केल्याशिवाय राहू नका. जेणेकरून वीकली ते टार्गेट पूर्ण करायला आपल्याला कुठल्या मर्यादा येणार नाहीये. त्याचं गाईड केलेलं एक लेक्चर दररोज 1 डे बिफोर आलेलं असेल आहे. ठीक आहे, इथे आपण थांबू. बाकीचा पार्ट नेक्स्ट वीक मध्ये कंटिन्यू करू. ठीक आहे, थँक्यू. भेटू.